नमस्कार. DSPL आयोजित क्रिकेट नॉट आउट विथ लेजंड या कार्यक्रमामध्ये मी कुशल कुंदर तुमचं सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो. DSPLनी हा कार्यक्रम महामुलाखती म्हणजे जे मोठेसुद्धा लेजंड क्रिकेटर्स आहेत, महान खेळाडू आहेत, त्यांची ही मुलाखत आपण या लाईव्ह शो DSPL_टिळक नगर ह्या इन्स्टा पेजवर घेतो आहे. हा कार्यक्रम घेण्याच्या मागे फक्त एकच हेतू आहे की आत्ताची पिढी जी क्रिकेट खेळते आहे व येणारी अपकमिंग यंगस्टर्स जी पिढी आहे जे क्रिकेट खेळणार आहेत त्यांना फक्त प्रोत्साहन करण्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. तर वळूया आजच्या पाहुण्यांकडे. आज आपण अशा खेळाडूला तुमच्यापर्यंत मी घेऊन येतो आहे ज्यांनी फलंदाजी नाही पण यष्टिरक्षक म्हणजे विकेट किपिंग हा भाग आपल्या संघासाठी केला. एवढंच नव्हे, जर त्यावेळी यूट्यूब किंवा काय असतं ज्यांनी लाईव्ह या खेळाडूला पाहिलं असतं तर अर्थातच महेंद्रसिंग धोनी या नावाने त्या खेळाडूला सुद्धा हाक मारली असते. पण त्यावेळी यूट्यूब नव्हते, आपण यूट्यूबमध्ये यांचे सामने पाहू नव्हतो शकत, पण त्या खेळाडूंनी सर्वांच्या मनामध्ये आपली जागा बनवली. चांगल्या फलंदाजाला पॅव्हिलियनचा रस्ता ह्या यष्टिरक्षकांनी दाखवला. तर मी वेळ घेत नाही फारसा, मी आमंत्रित करतो, तुमच्यापर्यंत घेऊन येतो एक लेजंड क्रिकेटर, लिव्हिंग लेजंड, ज्यांनी यष्टीच्या मागे भरपूर कामगिरी केली, चांगल्या गोलंदाजाचे निर्धाव चेंडू रोखले आणि चांगल्या फलंदाजाला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. टिळकनगरचा एक महान खेळाडू तो म्हणजे रमाकांत पवार सर. मी सरांना लाईनीवर कनेक्ट करतोय. सर वेलकम टू क्रिकेट नॉट आउट विथ लेजंड कार्यक्रमामध्ये. थँक्यू. तर कसं आहे? आहे ठीक चाललंय. कोरोना लॉकडाऊन चालू आहे. लॉकडाऊन चालू आहे, सगळीकडे सगळं बंद आहे सर. तुम्ही पण बंद. सुट्टीवर? हो, सुट्टीवरतीच, कारण की काहीच काम नाहीये, आराम चालू आहे सध्या. स्वतःला फिट ठेवायसाठी फक्त एक्सरसाइज करतोय सकाळ संध्याकाळ. सर फिटनेस खरं इम्पॉर्टंट आहे. तर आज आपण हो. पूर्ण जर्नी तुमची क्रिकेटची, लहानपणापासून जे क्रिकेट तुम्ही टेनिस क्रिकेट गाजवलं ही पूर्ण जर्नी आज आपण ऐकणार आहोत. सर आपण सुरुवात करूया, क्रिकेटची सुरुवात झाली कुठे? ऍक्च्युली त्यावेळेला कसं होतं, आता कॉलनीत तुम्ही पण राहताच आहे, आणि त्यावेळेला असा म्हणजे हाऊसिंग बोर्डच्या बिल्डिंग होत्या. आता टॉवर झाले, पण तेव्हा प्रत्येक जण आपापल्या बिल्डिंग समोरच्या ग्राउंड मध्ये खेळायचे क्रिकेट. आणि प्रत्येक बिल्डिंगच्या अशा टीम होत्या, प्रत्येक जण आपल्या बिल्डिंगसाठी क्रिकेट खेळायचं. आणि असंच क्रिकेट खेळता कॉलनीमध्ये टुर्नामेंट व्हायला चालू झाल्या. तेव्हा पण प्रत्येक जण आपापल्या बिल्डिंग प्रमाणे तर्फेच खेळत होते. असं काही मोठं क्रिकेट त्यावेळेला नव्हतं. आणि तेच खेळता म्हणजे कॉलनीच्या टुर्नामेंटमध्ये मग एखादा प्लेअर दुसऱ्या बिल्डिंग मधून खेळत होता. अशा ठराविक सामन्यानंतर आमच्या क्रिकेटला कलाटणी मिळाली ती रेनी क्रिकेट, बिल्डिंग नंबर 9 समोर सुपर स्लॅमर्स यांनी जे रेनी क्रिकेट आयोजित केलं होतं, तोपर्यंत मी आपल्या बिल्डिंग तर्फेच क्रिकेट खेळत होतो. आणि त्या पहिल्या टुर्नामेंटला बिल्डिंग नंबर 2 मधून रायझिंग स्टार ही टीम होती आणि सुपर स्लॅमर्सची फायनल चालू होती. आणि त्या फायनल टीम मध्ये रायझिंग स्टार मधून सतीश राणे आणि नितीन मयेकर हे दोघे ओपनला येत होते खेळायला. आणि त्यावेळेला सगळ्या मोठ्या टीम होत्या. सुयोग मंगेश आदटराव यांची टीम होती, प्लेबॉय टीम होती, अशोक इलेव्हन टीम होती अरविंद बंटी यांची. आणि मी तेव्हा काही क्रिकेट जास्त खेळत नव्हतो, फक्त बिल्डिंग तर्फेच खेळत होतो. आणि त्या टुर्नामेंटला सतीश राणे, नितीन मयेकर यांना ओपनला येताना बघितलं. त्यांची म्हणजे बोलतात ना, ती मूर्ती लहान होती पण चांगले क्रिकेट खेळत होते. आणि त्यांना बघून मला असं वाटलं की मला पण कुठेतरी चांगलं क्रिकेट खेळायला पाहिजे, फक्त आपण बिल्डिंग मध्येच खेळतोय. आणि ते इन्स्पिरेशन घेऊन मी मग बिल्डिंगच्या बाहेर पडलो आणि कॉलनी क्रिकेटसाठी सुरुवात केली. सर शाळेत असताना इंटर स्कूल कॉम्पिटिशन किंवा कॉलेजला असताना तुम्ही लेदर बॉल क्रिकेट असं ही काही जर्नी होती हो तुमची? हो होती. ऍक्च्युली मी आमची शाळा
ह्या शाळेतून होतो. आणि त्यावेळेला पण इंटर स्कूल टुर्नामेंट असताना मी नेमका 10वीत होतो. आणि ते एकच वर्ष मला इंटर स्कूल टुर्नामेंट खेळायला मिळाली. शेल कॉलनीमध्ये ती टुर्नामेंट व्हायची आणि ती टुर्नामेंट आम्ही खेळलो होतो. पण काय एक वर्षासाठी. आणि त्याच्यानंतर मी डॉक्टर आंबेडकर कॉलेजसाठी लेदर बॉल क्रिकेट खेळलो 85-86. 86 साली आम्ही पोद्दार कॉलेज बरोबर सेमीफायनल हरलो. चांगली टीम होती पोद्दारची. आणि लेदर क्रिकेट खेळताना म्हटलं ती एक वेगळीच मजा असते. ती खेळल्यानंतर टेनिस बॉल खेळायला जरा जास्तच कॉन्फिडन्स येतो. पण ती टुर्नामेंट तेवढ्यापुरती आली. 12वी पर्यंतच मी तेव्हाचं माझं शिक्षण झालं होतं. त्यामुळे ते लेदर क्रिकेट माझं तिथेच थांबलं. त्याच्यानंतर त्याच वर्षी ऍक्च्युली वानखेडे स्टेडियमवरती कोचिंग कॅम्पसाठी सिलेक्शन झालं होतं 45 जणांचं. त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. पण तिथे गेल्यावरती बघितलं की आपल्याला एक 4-5 दिवस गेलो, पण काय प्रॅक्टिससाठी फक्त फिल्डिंगच करत होतो. किपिंग करायला मिळाली नाही आणि बॅटिंग पण करायला मिळाली नाही. त्याच्यामुळे कंटाळून मी ते सोडलं आणि पुन्हा आपलं टेनिस क्रिकेट. मग किपिंग किपिंग करण्यासाठी हा किपिंग मी करावी असा हा शोध कसा लागला, किंवा फिल्डिंग करावून किंवा असं वाटलं की आपल्याला किपर्स नाहीयेत की आपण बेस्ट किपिंग करू शकतो, हा विचार कधी आला नाही मला? नाही ऍक्च्युली काय होतं की बिल्डिंग मध्येच खेळताना मी विकेट किपिंग करायचो. पण तर नॉर्मल स्टेजला. आणि जेव्हा रायझिंग स्टार मध्ये गेलो तेव्हा रायझिंग स्टार मध्ये आमचे विनोद देसाई म्हणून होते, की त्यांनी रायझिंग स्टार साठी सगळं ते साहित्य पुरत होते किंवा टुर्नामेंटच्या एंट्री टाकत होते. ह्या सगळ्या गोष्टी त्या करायच्या आणि आम्हाला खेळाडूंना प्रोत्साहन करायचे. आणि त्या प्रोत्साहन करण्यामध्येच मी तिथे विकेट किपिंग करायला शिकलो, म्हणजे चालू केली. आणि तीच विकेट किपिंग. पण त्यावेळेला कसं होतं की आम्ही स्टंपपेक्षा मागे लांब उभं राहून विकेट किपिंग करायचो. आणि तेच विकेट किपिंगचं तेव्हाच तंत्र होतं. असं काय म्हणजे स्टंपला चिटकून उभं राहून विकेट किपिंग करणं वगैरे हे फक्त स्पिनर लोकांसाठीच असायचं. आणि रायझिंग स्टार म्हणून खेळताना तेच तंत्र चालू ठेवलं. आणि त्यानंतर मग रमेश शर्मा आम्हाला भेटला. रमेश शर्मा म्हणजे आता आमच्यासाठी ते देव म्हणायला पाहिजे, कारण की त्यांनी आम्हाला मोठं क्रिकेट दाखवलं. रमेश शर्मानी आणि मग विनोद देसाई यांनी मग आम्हाला बाहेर टुर्नामेंट खेळण्यासाठी सुरुवातीला नेलं. असा आमचा हळूहळू प्रवास पुढे चालू झाला. सर, सुपर स्लॅमर्स हा जो ही जी स्पर्धा होती, ही स्पर्धा खेळतानाच्या काय यादी? सुपर स्लॅमर स्पर्धा पहिल्या वर्षी तर मी खेळलो नव्हतो, कारण की मी त्यावेळेला फक्त बिल्डिंग क्रिकेटच खेळत होतो. पण ज्या वर्षी मी ती टुर्नामेंट बघितली त्या दुसऱ्या वर्षी मी रायझिंग स्टार मधून खेळलो. प्रॅक्टिस करायला गेलो त्यांच्याकडनं खेळलो टुर्नामेंट. आणि त्या वर्षी आम्ही ऍक्च्युली थर्ड प्लेस, सेमीफायनल आम्ही प्लेबॉय बरोबर हरलो होतो. पण सेमीफायनल पर्यंत चांगली फलंदाजी केली होती. ऍक्च्युली सेमीफायनलला पण त्यावेळेला मला आठवते मी 48 नॉट आउट केले होते. आणि त्याच जोरावरती आम्हाला म्हणजे त्या वर्षीचं बेस्ट बॅटिंग परफॉर्मन्सचं प्राइज मला सुपर स्लॅमर्सने दिलं होतं. आणि ती टुर्नामेंट इतकी पावसाळी जोरदार व्हायची की सगळ्यांना त्या टुर्नामेंटची उत्सुकता असायची की ही टुर्नामेंट कधी येते. दररोज संध्याकाळी एक मॅच असायची, शनिवारी 2 मॅच असायच्या, रविवारी 4 मॅच असायच्या. पण त्या टुर्नामेंटने टिळकनगर मधलं क्रिकेट जोरात चालू केलं असं मी तरी म्हणेन. कारण म्हणतात ना, यष्टीरक्षक विकेट किपर विकेटच्या मागे म्हणजे महेंद्रसिंग धोनी. हेलो लोक आज लाईक करतात व्हेरी क्विकेस्ट किपर म्हणून. जर लोकांनी तुम्हाला पाहिलं असतं तर महेंद्रसिंग धोनीची जागा तुम्ही सर्वांच्या मनात घेतलीच असती, कारण त्या काळी तर तुम्ही सर्वांसाठी महेंद्रसिंग धोनी होते. तर क्विक रिफ्लेक्शन, क्विक टायमिंग ह्याच्या मागचा आणि बॉलरला रीड करणं ह्याच्या मागे काय काय टिप्स देणार तुम्ही मला, किंवा काय होतं म्हणजे बॉलरला तुम्ही कसे रीड करायचे? ऍक्च्युली काय झालेलं की आम्ही रमेश कॉलनीमध्ये खेळेपर्यंत तर नॉर्मल विकेट किपिंग चालू होती. नंतर जेव्हा रमेश शर्मा आम्हाला बाहेर क्रिकेट खेळायला घेऊन जायचा त्यावेळेला सुरुवात आम्ही प्लेबॉय मधून केली. प्लेबॉय मधून आम्ही खेळताना आम्ही बोरवली वगैरे ह्या साईडला भरपूर खेळायला जायचो. आणि त्यावेळेला प्लेबॉय मध्ये संतोष जाधव आणि दिनेश जाधव
हे 2 लेग स्पिनर होते. त्यावेळेला असं होतं की लेग स्पिनरचे 4 ओव्हर म्हणजे आम्हाला एकदम उत्सुकता, कारण की त्या क्रुशल ओव्हर असायच्या आणि तिथेच आम्हाला विकेट काढायची असायची. आणि त्यावेळेला संतोष जाधव आणि दिनेश जाधव भयानक गोलंदाजी करायचे. म्हणजे दिनेश जाधवचं एक तंत्र होतं की तो फास्टर वन पण टाकायचा आणि लेग स्पिन ऑफ स्पिन दोन्ही करायचा. आणि ते करताना त्याच्या ज्या म्हणजे आयडियाज होत्या, म्हणजे त्याने काही सांगितलं तो मला सांगायचा की रमा मी काही बोललो तरी मी माझ्या हिशोबानेच बॉलिंग करणार आहे. तो मला मुद्दाम नवीन बॅट्समॅन आला की काहीतरी हाक मारायचा रमा, म्हणजे कन्फ्युजन बॅट्समॅनला, की बॅट्समॅनला असं वाटायचं हा लेग स्पिन नाही आता ऑफ स्पिन टाकेल, हा ऑफ स्पिन नाही आता फास्टर वन टाकेल. ह्या सगळ्या आयडिया शिकत 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 बॉलरला रीड करत गेलो. आणि रमेश शर्मा होताच. एक मला आठवतंय की मी विकेट किपिंग त्यावेळेला फक्त स्पिनरलाच करत होतो. त्यानंतर 1989 साली वाशी ग्राउंडवरती एक 1 लाखाची मोठी टुर्नामेंट झाली. त्या टुर्नामेंटमध्ये रमेश शर्मा आणि सतीश शेट्टी बॉलिंग करत होता. रमेश शर्माने मला बोलवलं आणि सांगितलं की सतीश शेट्टीची पहिली ओव्हर तू पुढे किपिंग करणार. थोडीशी मनात धाकधूक होती की फास्टरला पुढे किपिंग करायची, एखादा आणि ओपन ग्राउंड होते, एखादा बॉल जरी सुटला तरी मागे 4 जाणार, पण नाही, जिद्द ही करायची. आणि त्या टुर्नामेंट पासून जी पुढे किपिंग चालू केली ती शेवटपर्यंत. आणि सतीश शेट्टीची बॉलिंग आणि त्याच्यावरती विकेट किपिंग करायची मजा काय वेगळीच असायची. त्या पहिल्याच टुर्नामेंटने मला इतका कॉन्फिडन्स दिला की ती टुर्नामेंट आम्ही सेमीफायनलला टिळक चौक बरोबर हरलो. पण त्या टुर्नामेंटचं बेस्ट फिल्डिंग प्राइज एक गोल्ड चेन होती. त्या मॅचचं मॅन ऑफ दी मॅच एक गोल्ड चेन होती. आणि एक मोठी हा बोला ना सर. हा येतोय, आवाज येतोय. एक 3 फुटाची मोठी ट्रॉफी होती. ती ट्रॉफी मला सगळ्यात पहिल्यांदा मिळाली. म्हणजे मी थँक्स टू रमेश शर्मा की मला त्याने पुढे विकेट किपिंग करायला प्रोत्साहित केलं. आणि सतीश शेट्टी, अजित पुत्रन यासारखे बॉलर त्यावेळेला होते आणि मला त्यांनी कॉन्फिडन्स दिला आणि तेव्हापासून पुढे विकेट किपिंग करायचं तंत्र मी चालू केलं. सर कारण रमेश शर्मा सक्सेसफुल कॅप्टन ऑफ टेनिस क्रिकेट. तुमची आणि सरांची भेट कुठल्या स्पर्धेत झाली आणि मग त्यांनी तुम्हाला सांगितलं काय यू हॅव टू प्ले फॉर प्रेसी किंवा प्ले बॉय? रमेश शर्माने तुम्हाला कुठल्या अशा स्पर्धेमध्ये बघितलं आणि तिकडून तुम्हाला सांगितलं की आपल्याला रमाकांत सर आपल्याला जायचंय बाहेर खेळायला? सर तुम्हाला माझा आवाज येतोय सर? सर तुम्हाला माझा आवाज येतोय? हॅलो. सर तुम्हाला माझा आवाज येतोय? हो, आता येतोय. आवाज येतोय माझा? हो, येतोय. सर मी विचारलं रमेश शर्मा सर हा. ह्यांनी तुम्हाला कधी सिलेक्ट केलं सांगितलं काय तुम्हाला माझ्याबरोबर माझ्या टीम प्ले बॉयला जॉईन करावं लागेल आणि मुंबईचं टेनिस क्रिकेट खेळायची जर्नी स्टार्ट करावी लागेल? ऍक्च्युअली कसं होतं की आम्ही तेव्हा रायझिंग स्टारला मी खेळत होतो आणि विनोद देसाई आमची एंट्री टाकत होती. पण त्यावेळेला कसं लिमिटेशन होतं की आम्ही चेंबूर, कुर्ला, देवनार, घाटकोपर, विद्याविहार या एवढ्या भागातच आम्ही क्रिकेट खेळायचो. आणि ठीक आहे, बऱ्यापैकी क्रिकेट खेळायचो. सगळ्याच टुर्नामेंट नाही पण खूप टुर्नामेंट आम्ही जिंकल्या पण तेव्हा. आणि आम्हाला लांब खेळायला जाण्यासाठी विनोद देसाईंनी रमेश शर्माला आमच्या टीम मधून ऑफर केली आणि सांगितलं की रमेश शर्मा तू आमच्या टीमला घेऊन पुढे चाल म्हणून. आणि रमेश शर्माने आमच्या टीमला घडवायला सुरुवात केली आणि आम्ही तेव्हापासून रमेश शर्मा बरोबर मी आहे. म्हणजे मला वाटतं 1986 साल असेल ते. त्या साली जे त्याबरोबर खेळायला चालू केलं, मग तो जिथे नेईल तिथे आम्ही जायचो. सतीश राणे, मी, आम्ही तो जिथे म्हणेल, ज्या वेळेला म्हणेल त्यावेळेला आम्ही
त्याच्याबरोबर जायचो आणि कंटिन्यू त्याच्याबरोबरच खेळत राहिलो. आणि त्याने आम्हाला क्रिकेट कसं खेळायचं, कसे डावपेच असतात समोरच्या टीमचे आणि कशी आपल्याला त्यातून बाहेर पडायचं, ही जिद्द त्याने आम्हाला शिकवली क्रिकेटमध्ये. सर बरका स्पर्धेकडे हा. होतो, बरकाची स्पर्धा आणि ती फायनलची स्पर्धा. हो, माझं ते नशीब होतं की ऍक्च्युली प्रत्येक जण तेव्हा म्हणायचं की बादल बिजली बरखाची टुर्नामेंट खेळायची एक प्रत्येकाची इच्छा असते. आणि त्यावेळेला श्रीधर कोरगावकर, मी नॉर्मली रमेश रावबरोबर बाहेर वगैरे जायचो टुर्नामेंट खेळायला. श्रीधर कोरगावकरने एका टुर्नामेंटमध्ये मला बघितलं होतं आणि ते एक दिवस रात्री माझ्या घरी आले आणि मला म्हणाले की त्याबरोबर तेव्हा प्रभाकर स्वामी कुरुपा होता, त्याला घेऊन ते माझ्या घरी आलेले आणि मला म्हणाले की उद्या रविवार आहे, उद्या बादल बिजली बरखाची टुर्नामेंट तो आमच्यामधून खेळतोयस. ऍक्च्युली मला कळत नव्हतं की बादल बिजली बरखाची टुर्नामेंट मला खेळायला मिळते. मी खूप उत्साहित होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो खेळायला. चेतन चाचा, कुरुपा, प्रभाकर स्वामी, गोपाळ, सचिन, ही तेव्हा घाटकोपरची साईड होती. श्रीधर कोरावर लीड करत होते आणि मला त्या टुर्नामेंट खेळायला मिळालं. त्या टुर्नामेंटचं खरंच वैशिष्ट्य एवढं असतं की ते ग्राउंड खूप छोटं होतं, पण ती जी विकेट होती, खेळपट्टी, ती इतकी सुपक होती की आता इतके वर्ष खेळल्यानंतर मला आत्ताही आठवते की एक बादल बिजली बरखाची विकेट आणि एक सुभाषनगरची विकेट, ती टुर्नामेंट आणि त्या विकेट मी अजूनपर्यंत अशा विकेट बघितल्या नाहीत. आणि ती टुर्नामेंट इतकी खास होती की बादल बिजली बरखाला 2 इनिंग व्हायच्या फायनल आणि आम्ही त्या वर्षी फायनलला आलेलो. 2 इनिंग व्हायच्या, 2 इनिंगच्या मध्ये एका इनिंग नंतर जेवण. आणि नेमकं त्यावेळेला रमेश शर्मा आमच्या विरुद्ध टीम मधून खेळत होते माझ्या. आम्ही दोघं कॉलनीतून एकत्र गेलो, संध्याकाळी येताना एकत्र आलो, पण तिथे गेल्यावरती आम्ही विरुद्ध खेळत होतो. आणि त्या टुर्नामेंटला प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी जवळजवळ 2 ते 3 तास लागायचे, कारण की इतके प्राइजेस असायचे तिकडे. प्रत्येक खेळाडूला प्राइजेस असायचे, म्हणजे प्रत्येक खेळाडू ती टुर्नामेंट जिंकल्यानंतर एखादी किट बॅग भरून सामान घरी घेऊन यायचं. प्रत्येक खेळाडूसाठी इस्त्री, गॉगल, शर्ट पीस, पॅन्ट पीस, कॅप, म्हणजे खूपच स्पॉन्सर तिथे असायचे. आणि ती एक टुर्नामेंट माझ्या आयुष्यातली वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट मी म्हणेन. आणि त्या वर्षी जी खेळलो, त्या वर्षीच ती टुर्नामेंट शेवटची होती. त्यानंतर तिकडे बिल्डरच्या प्रयत्नाने तिथे बिल्डिंग वगैरे तयार झाली आणि त्यानंतर तिथे बरखाची टुर्नामेंट कधी झाली नाही. म्हणून ती टुर्नामेंट माझ्यासाठी खूप लकी होती. आणि त्या टुर्नामेंट नंतर मग मी थोडस प्रकाशात आलो. त्या टुर्नामेंटसाठी पण चेतन चाचानीच विकेट किपिंग केली होती. पण एक प्लेअर म्हणून की बाहेर जाऊन खेळण्याची मजा, आणि एक प्लेअर म्हणून मी हळूहळू पुढे यायला लागलो. सर टुर्नामेंट भरपूर झाल्या, भरपूर खेळले. सर अशी कुठली टुर्नामेंट आहे जे तुम्हाला आठवते काय? येस, रमेश शर्मा किंवा आम्ही इझिली सगळ्या प्लेयर्सला बीट करून मॅच जिंकली, फिल्डिंग चेंजेस, अशी कुठली टुर्नामेंट आहे? ऍक्च्युली अशा रमेश शर्मा बरोबर खेळताना आणि आमच्या टीम बरोबर खेळताना भरपूर टुर्नामेंट अशा होत्या की आम्ही खूप कमी स्कोअर मध्ये पण आम्ही त्या खूप टुर्नामेंट जिंकल्या होत्या. आठवणीत द्यायची म्हटली तर एक कोलगेटची एक टुर्नामेंट व्हायची. कोलगेटच्या टुर्नामेंट सुद्धा त्या वर्षी सतीश शेट्टीला सिरीजचं प्राइज मिळणार होतं. सतीश शेट्टींनी भयानक गोलंदाजी केली होती आणि त्यावेळेला पण आम्ही क्वार्टर फायनलला ती सेमीफायनलला मला मॅचलेस होती. आणि मॅचलेस बरोबर 8 ओव्हरमध्ये आम्ही फक्त 28 रन्स केले होते. नो डाऊट की तेव्हा मॅच खेळताना आम्ही म्हणजे दुश्मन पार्टी असायचो, पण मॅच नंतर आम्ही सगळे मित्र असायचो. मग मॅचलेस असू दे, राहुल असू दे, टिळक चौक असू दे, कुठली टीम असू दे. आणि आमच्यामध्ये अजित पुत्रण, अविनाश जाधव, रमेश शर्मा हे 3 प्लेयर असे होते ना की ते समोरच्या टीमला बोलून अर्धे घाबरवायचे. आणि आम्ही फक्त 28 रन्स केल्यानंतर सुद्धा अजित पुत्रण बोलला होता, रमेश 28 रन बहुत हो गया रे, आपण तो इनको 20-22 में खोल देगा. म्हणजे हे जे त्यांचं मॅच चालू व्हायचं अगोदरचं कॉन्फिडन्स असायचा ना, ते प्रत्येक प्लेअरला असा उत्साहित करायचं की बस रे बस. आणि त्या उत्साहाला आम्हाला पुढे न्यायचा कारण पहिली ओव्हर सतीश शेट्टीची असायची.
त्या ओव्हरला सतीश शेट्टीने जर 1-2 विकेट घेतले की मग त्यानंतर आम्ही मागे वळून बघायचो नाही. आणि ती टुर्नामेंट खरंच अशी होती की 28 रन्स आम्ही मॅचलेसला चेस करायला दिले नव्हते आणि आम्ही त्यांची खरंच 23 रनवरती त्यांचा ऑल आउट केला होता. त्या मॅच मध्ये अजित पुत्रनने हॅट्रिक घेतली होती. म्हणजे इतक्या चांगल्या टुर्नामेंट होत्या एक एक की नो डाऊट की कमी स्कोर झाला काय हरकत नाही. बॉलर आमचे कॉन्फिडन्स द्यायचे, अरे बहुत हो गया इतने में तो आपण खोल देगा. आणि रमेश शर्माचं म्हणायचं म्हटलं तर त्याचा कॉन्फिडन्स म्हणजे एक वेगळ्या दर्जाचा कॉन्फिडन्स. तो फिल्डरला आणि बॉलरला इतका कॉन्फिडन्स द्यायचा की त्याचं बॅट्समनला रीड करण्याचं टेक्निकच वेगळं होतं. की तो इतक्या म्हणजे सतीश शेट्टीसाठी म्हणजे आम्ही लिमिटेड ओव्हरमध्ये कुठल्याच टीमने स्लीप लावला नसेल. कारण की त्यांना 11 प्लेअर कमी पडायचे आणि एखादी समोरची टीम जर मारायला लागली तर त्यांची पळापळ व्हायची. पण रमेश शर्माकडे इतकी टेक्निक होती की आमचे सगळे प्लेअर आम्हाला जास्त वाटायचे. रमेश शर्मा एक एक दोन दोन स्लीप लावायचा. सुरुवातीला जेव्हा त्यांनी ते तंत्र चालू केलं तेव्हा बाकीच्या सगळ्यांना आश्चर्य वाटलेलं की लिमिटेड ओव्हरमध्ये स्लीप लावायची गरजच काय. पण सतीश शेट्टी त्या कॉन्फिडन्सने बॉलिंग टाकायचा. जर बॅट्समन बीट झाला तर माझ्याकडे बॉल येतोय, बॅटला कट लागली ते स्लिपला कॅच जाते. म्हणजे रमेश शर्माचं एवढं भारी टेक्निक होतं की बस रे बस. आणि रमेश शर्मा बद्दल मला जर सांगायचं म्हटलं तर मला एक टुर्नामेंट त्याची अगदी इतकी चांगली आठवते की सुभाषनगरची राजकपूर मेमोरियल, ज्या वर्षी आम्ही प्रिसीला खेळत होतो. आणि मला वाटतं क्वार्टर फायनल आम्ही साई सर्व्हिस बरोबर जिंकलो. ज्या ओव्हरला संतोष साठीकरने शेवटच्या ओव्हरला 6 बॉलमध्ये 6 रन दिले नव्हते, फक्त 1 रन दिला होता. कळलं नव्हतं की त्याच्यामध्ये कुठली ताकद आली होती. आणि ती मॅच जिंकल्यानंतर सेमीफायनल टीएफ चौक बरोबर होती. टीएफ चौक बरोबर त्यांनी काहीतरी 32-33 रन्स केले होते आणि आम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये 5 रन पाहिजे होते. आणि त्याच्या आदल्या मॅचला टीएफ चौकने क्वार्टर फायनलला एका चांगल्या टीमला हरवलं होतं. त्यांना लास्ट ओव्हरला 3 रन पाहिजे असताना गुरुनाथ वैतीने ते 3 रन दिले नव्हते. आणि सेम सिच्युएशन आम्हाला 5 रन पाहिजेत आणि शेवटची ओव्हर परत गुरुनाथ वैती. रमेश शर्मा स्ट्राईकला होता. रमेश शर्माने तेव्हा 2 रन केले, 1 बॉल डॉट झाला. असं करत करत शेवटच्या 2 बॉलमध्ये 3 रन ही सिच्युएशन आली आणि रमेश शर्मा आउट झाला 3 बॉल असताना. 2 बॉलमध्ये 3 रन असताना रमेश शर्माने आतून विकेटवरनं पॅव्हिलियन मध्ये इशारा केला की नेक्स्ट बॅट्समन कोण. ती इशारा करायची पद्धत पण ती चांगली होती. त्याने असं म्हणजे बॅट खाली ठेवली आणि विकेट किपिंग करतो ना आपण, ती त्याने ऍक्शन केली स्ट्राईक वरनं की त्याला पाठव. आणि त्याने तो माझ्यावरती कॉन्फिडन्स दाखवून मला बोलवलं होतं 2 बॉलमध्ये 3 रन करताना. आणि गुरुनाथ वैती बॉलिंग करत होते. त्या पहिल्याच बॉलला गुरुने ऑफ ब्रेक टाकला, मी हुक केला, 2 रन मिळाले, इक्वल झाली. विकेट आमचा एक कमी होता. आतून आवाज आला की शेवटचा बॉल खेळून काढायचंय, आपण जिंकलो. शेवटचा बॉल डिफेन्स करून खेळून काढला, आम्ही मॅच जिंकलो. नंतर आतमध्ये आल्यावरती मी रमेशला विचारलं होतं आणि माझ्या बाजूला अजून एक दोन त्यांनी विचारलं होतं. मी बोललो की रमेश अचानक से म्हणजे मला बोलवायचं कारण डायरेक्ट विकेटवरती. तेव्हा रमेश शर्माने सांगितलं होतं की सिच्युएशन अशी होती की एकही बॉल डॉट जाऊन चालणार नव्हता आणि तू रेग्युलर विकेट किपिंग करतोयस, तू बॉलरला चांगला जज करतोस की समोरचा बॉलर कुठला बॉल टाकेल आणि तू तो बॉल फेस करून काढू शकला असतास. म्हणून बोलतो मी त्यावेळेला सगळे बाकी असताना तुला बोलवलं होतं आणि ती मॅच आम्ही जिंकलो होतो. म्हणजे रमेश शर्माचं खूप भयानक जजमेंट असायचं. सर, रमेश शर्मा सर बरोबर तुम्ही खेळला, आम्ही खेळले. त्याच्यासारखा कॅप्टन, त्यांच्यासारखा कॅप्टन आम्ही खरंच नाही भेटणार. कारण कुठल्या वेळी काय चेंज करायचं आणि काय सिच्युएशनला कसं हँडल करायचं हे त्यांच्याकडे एकदम मास्टर माइंड क्रिकेट आहे. त्याच्यानंतर तो मास्टर जोडी नंबर
जोडी नंबर 1 विकेट हम्म, किपर अँड बॉलर सतीश शेट्टी, हम्म, ह्यांच्याबरोबर तुमची हम्म. खूप यादी आहेत, खूप यादी. किती बोला तरी कमी असेल सर. सतीश शेट्टी सरांबरोबर काय बोल. सतीश शेट्टीचं म्हणजे कसं माहिती आहे ना, तो क्रिकेट एक तो प्रोफेशनल क्रिकेट होता. तो चांगला एक चांगला माणूस म्हणजे बोलतात ना, की त्याच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं होतं. त्याचं म्हणजे एज्युकेशन चांगलं होतं. त्याचा क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला होता. म्हणजे तो क्रिकेट खेळायला यायचा, तो क्रिकेट अशा आवडीने खेळायचा ना, की त्याला म्हणजे आता माझं काम आहे ते मी करणार. आणि तो कधीच कोणासाठी त्याने अपशब्द वापरले नाही. आणि त्याचं माझं ट्युनिंग इतकं चांगलं जमलं होतं, की आम्ही जे एक्सपेरिमेंट करायचो, म्हणजे तो जे एक्सपेरिमेंट करायचा ते पण मी रीड करायचो. नो डाऊट की तो मी प्रॅक्टिस आम्ही एकत्र करायचो. प्रॅक्टिसमध्ये आमचे एक्सपेरिमेंट चालायचे, सगळ्या गोष्टी व्हायच्या. पण मॅच मध्ये पण एखाद वेळेस कधी अचानक एक्सपेरिमेंट करायला लागली तरी सतीश शेट्टी घाबरायचा नाही, बिंदास टाकायचा. त्याला माहिती होतं मागे रमा आहे. केव्हा तरी माझ्याकडनं पण चूक व्हायची, पण त्याने असं कधीच नाही बोलला की अरे यार क्या हो गया. पण कारण की त्याचे 100पैकी 99 बॉल मी कलेक्ट केले, त्याच्यामुळे तो माझ्यासाठी खूप लकी होता की त्याच्या खेळण्याने आणि त्याच्या बॉलिंग मुळे पहिल्या आणि तिसऱ्या ओव्हरमुळे मला जे नावलौकिक मिळालं ते मी म्हणेन त्यात त्याचा पण भरपूर वाटा आहे, की त्याच्या गोलंदाजीमुळे मला भरपूर यश आलं विकेट किपिंग करण्यात. कारण बॅट्समनला बीट करणं आणि हम्म. बीट झाल्यावर तुम्ही ऑलवेज किपिंग क्लोज केलेली आहे, आणि बॉलरला तुम्ही एकदम जज करा, कारण बॅट्समन ऍज युजली बॉलरच्या हातावर लक्ष ठेवतो. बरोबर. आणि कधी कधी काय आता विकेट किपर कडून पण बीट होणं इज इम्पॉर्टंट. पण बरोबर. तुम्ही सरांना, सतीश सरांसारख्या बॉलिंगला जज करून हर एक बॉल कलेक्ट करणं, आणि तो माइंडसेट म्हणजे हम्म. बॅट्समन लोक पण फेल झाले, पण तुम्ही कधी फेल नाही आले, आणि तुम्ही एकदम क्विक, क्विक इन द हम्म. सेन्स पाय उचलला उचलला स्टंपिंग करणं आणि भरपूर विकेट गेले. तर काय जजमेंट असायचं त्यावेळी सतीश शेट्टी सर जेव्हा बॉलिंगला यायचे, तर हम्म. काय जजमेंट असायचं? जजमेंट म्हणजे ऍक्च्युली त्यावेळेला आम्ही जेव्हा सुरुवातीला क्रिकेट खेळत होतो ना, तेव्हा एमआरआय बॉलने क्रिकेट खेळायचो. एमआरआय बॉल चांगल्यापैकी कडक होता. सतीश तेव्हा तो बॉल इतका चांगला हाताळायचा की एमआरआय बॉल म्हटल्यावरती आम्ही खूप खुश व्हायचो. हळूहळू हलका बॉल आला. हलक्या बॉलमध्ये थोडंसं आम्हाला सेट व्हायला वेळ गेला. पण त्यानंतर सुद्धा त्याने बॉल टाकला. त्याच्या हातातून बॉल सुटल्यानंतर मला अंदाज यायचा की ह्याचं पिचिंग काय असणार या बॉलचं. आणि त्या बॉलच्या पिचिंग वरती आमच्या दोघांच्या तोंडातून एकत्र निघायचं की बॉल पडला की बॅट्समनची मुवमेंट आम्हाला कळायची की आता बॅट्समन हा गेला. तिथून सतीश शेट्टीचं पिचिंग पडल्यावरती सतीश म्हणायचा हा बघ आणि मी म्हणायचो घे. म्हणजे इतका कॉम्बिनेशन होतं की तो बॉल टाकल्यानंतर आम्हाला कळायचं की ह्याचं पिचिंग इतकं परफेक्ट आहे की बॅट्समन हा लटकला. फास्टर पण सतीश शेट्टी तेवढाच जोरात टाकायचा. ऑफ ब्रेक तर इतका मोठा टाकायचा की खूप वेळा बॅट्समन वेल करायचा आणि तो बॉल येऊन एखाद्या वेळेस त्याच्या छाताडात बसायचा किंवा डायरेक्ट स्टंप वरती यायचा. त्यामुळे आणि मी नॉर्मली कसं की मॅच चालू असताना, आमची मॅच नाही सॉरी, दुसऱ्यांची मॅच चालू असताना पण आहे ना, मला मॅच बघायची हौस होती फक्त एवढ्यासाठीच की समोरचा बॉलर टाकताना तो काय करतो, काय स्टार्ट घेतो, बॉल कुठल्या हातात पकडतो, बॉल टाकेपर्यंत त्याची ग्रीप काय असते. त्याच्यामुळे मुंबईतल्या जवळजवळ सगळ्या बॉलरची स्टार्ट घेतल्यानंतर मी इकडनं म्हणजे आम्ही बाहेर बसलेलो असताना ना, प्लेयर मध्ये चालायचं, अरे देख अभी ये बॉल डालने वाला है, ये बॉल डालने वाला है. मी स्टार्ट घेतल्यानंतर मी सांगायचो की हा बॉल आता ऑब्रेक टाकणार आहे, हा फास्टर रन टाकणार आहे. कारण की त्यांच्याबरोबर मी खेळलो होतो, त्यामुळे त्यांच्या हाताकडे माझं लक्ष असायचं की त्यांच्या ग्रीपवरती की त्याने कुठला बॉल टाकला. आणि त्याचमुळे त्या सेमीफायनलला गुरुने टाकलेला ऑफ ब्रेक मी ओळखला होता आणि मी त्याला हुक करून 2 रन घेतले होते. त्यामुळे सतीश शेट्टी माझ्यासाठी रेग्युलर होता. बाकीच्या बॉलरचं सोडा, पण सतीश शेट्टी माझ्यासाठी रेग्युलर म्हणजे इतकं की आम्ही प्रॅक्टिसला सुद्धा जीव ओतून म्हणजे प्रॅक्टिस करायचो की. आणि मी प्रॅक्टिस करताना तेवढं सतीश शेट्टी बॉलिंग टाकेपर्यंत प्रॅक्टिस करायचो 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 आणि त्यानंतर मग मी बाहेर फिल्डिंग करायचो. मला बाहेर फिल्डिंग करायला पण आवडायची, कारण की थोडंसं रनिंग झालं पाहिजे,
थ्रो झाला पाहिजे, ह्या सगळ्याची पण मला आवड होती. पण सतीश शेट्टी जो पण टाकेल तो पण सतीश शेट्टी पण सांगणार की रमा किपिंग करेल आणि आम्ही दोघं त्यानंतर मग बाहेर फिल्डिंग करायचं. आणि सर प्रॅक्टिस करताना तुम्ही त्या काळी अपकमिंग यंगस्टर जे बॉलिंग टाकायचे जसं विनय शेट्टी होता, हम्म. रुपेश कचरेकर होता, त्यांना तुम्ही हो टिप्स सुद्धा द्यायचे हो काय, हो हा हो. बॉल तू असा टाकला, तू असा टाक. हा. सर मला विनय हा. आत्ताच्या पिढीला काय तुम्ही तो मेसेज देणार? नाही नाही, ऍक्च्युली कसं असतं, त्यावेळेला मी सतीश शेट्टी आम्ही बाहेर जास्त खेळायचो आणि प्रॅक्टिसला असताना पण विनय शेट्टी वगैरे हे सगळे बॉलर चांगले होते. विनय शेट्टी खूप चांगला बॉलिंग टाकायचा, इतका चांगला टाकायचा, ऑलमोस्ट सतीश शेट्टी नंतर सतीश शेट्टीच्या पावलावरती पाऊल टाकत होता. म्हणजे इतका चांगला आउटकटर वगैरे त्याकडे होता ना, तेव्हा मी त्याला थांबून प्रत्येक वेळेला त्याला मी सांगितलेलं मला आठवतं की तो एक बॉलर होता की मी त्याला बोललो की तू सतीश शेट्टी किंवा फक्त सतीश शेट्टी अनुभवाने आणि सगळ्या गोष्टीने मोठा झाला होता आणि विनय येत होता. पण खरंच मला त्याची बॉलिंग खूप आवडायची आणि मी त्याला तेव्हा प्रत्येक वेळेला सांगायचो की बॅट्समनने स्टान्स घेतल्यावरती आपल्याला कळलं पाहिजे की ह्याचा पुढचा बॉल कुठे खेळायचा प्रयत्न आहे आणि आपल्याला आता काय करायचं. ते सतीश शेट्टी क्लिअर ओळखायचा आणि मला पण कळायचं की ह्या बॅट्समनची स्ट्रॅटेजी काय असणार. त्यामुळे फक्त आम्ही हाताने इकडे म्हणजे हाताने दाखवायचो की बुंदा टाक, ऑफ ब्रेक टाक, ह्या काही गोष्टी असायच्या. आम्हाला तोंडाने बोलायची गरजच पडायची नाही आणि माझे बॉलर त्यांना ते कळायचं की मी काय सांगतोय. आणि तेच एक वैशिष्ट्य होतं की आमचे कॉम्बिनेशन खूप चांगलं आणि आम्ही जवळजवळ 7 ते 8 10 वर्ष आम्ही एकत्रच खेळत होतो. त्याच्यामुळे झोपेतून पण उठून जरी मला नेलं ना तरी मला ते सगळं युज टू होतं. मला चांगलं आठवतंय सतीश शेट्टी एकदा कुठल्या तरी टीम मधून खेळायला शिवडीला गेला होता. दत्ताराम पंडित वगैरे सगळे होते तेव्हा. सतीश शेट्टीने क्वार्टर फायनल झाल्यानंतर सतीश शेट्टी त्या म्हणजे जो आमचा टीम मॅनेजर होता तेव्हा त्या टीमचा, त्याला घेऊन सतीश शेट्टी रात्री 1 वाजता माझ्या घरी आला होता आणि म्हणाला होता की चल मैच को जाने के. आणि त्या प्लेयरने मी जो मैनेजर होता त्याने सांगितलं होतं और जो सतीश शेट्टी बोला की अभी सेमीफायनल है तो रमा को लेके आएंगे हम लोग. 3 तासाचा गॅप होता, तितक्या वेळा सतीश शेट्टी त्या माणसाला घेऊन माझ्या घरापर्यंत पोहोचला होता शिवडीवरून आणि परत मला रात्री 2 वाजेपर्यंत शिवडीला घेऊन गेलेला की मॅच खेळायला. म्हणजे इतकं म्हणजे एक दुसऱ्याची आम्हाला सवय झाली होती ना की कुठल्या मॅचला जर तो नसेल किंवा आमचे बाकी एखाद दुसरं बॉलर पण नसेल तर आम्हाला थोडंसं चुकचुकल्यासारखं वाटायचं. पण नो डाऊट आम्हाला ती मॅच कव्हर करायची असेल. आणि खूप वेळा असं व्हायचं की शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवस तर आमच्या जोरदार मॅच चालायच्या. शुक्रवारी मी कामाच्या ह्याच्यामुळे मी जाऊ शकत नव्हतो, पण शनिवारी हाफ डे नंतर मी अटेंड करायचो. रमेश शर्माला ते माहिती होते म्हणून रमेश शर्मा नॉर्मली आमच्या शनिवारी दुपारनंतर टुर्नामेंट घ्यायचा. मग त्या शनिवार रविवार दिवस रात्र आम्हाला काही फरक नाही पडायचा, कंटिन्यू. त्यामुळे मी आता यंगस्टर्सला तेच सांगेन की खेळताना फक्त आपल्याला फक्त खेळायचं असं खेळू नका. म्हणजे आपण खेळतोय तर ठीक आहे, जे खेळतोय त्यासाठी आपण कसं आपली इम्प्रुव्हमेंट होईल किंवा जर आपल्याला काय त्यातलं दुसऱ्याला सांगण्यासारखं असेल तर ते कसं सांगता येईल ह्या पद्धतीने क्रिकेट खेळलं पाहिजे. त्यावेळेला पण आम्ही सतीश शेट्टी आता तेव्हा वेळेला सतीश शेट्टी होता, आनंद ॲग्नेल वगैरे होते, पण ते तिकडे इतकं हे होतं की ते बिंदास इतकं चांगलं क्रिकेट, ते पण चांगलं क्रिकेट खेळायचे. पण सतीश शेट्टीने किंवा आम्ही असं काय सांगितलं ना की ऐसा करणे काय तर ते कधीच कुठल्या गोष्टीला नाही म्हणायचे नाही. हे खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट त्यावेळेला चालायचं. सतीश शेट्टी सरांनी एक छोटासा निरोप आणि एक छोटासा मेसेज तुमच्यासाठी दिलेला आहे सर, मी तो तुम्हाला ऐकतो. अच्छा अच्छा. हे रमा, सतीश शेट्टी, जब मैंने क्रिकेट शुरुआत किया था तब चेतन चाचा बॉम्बे का बेस्ट विकेट कीपर के साथ शुरू किया था. उसके बाद जब हम एज अ टीम स्टार्ट किए खेलने के लिए इन द ईयर 1990s एंड ऑल, उस समय यू आर द बेस्ट विकेट कीपर अनडाउटेड. हम लोग लकी थे कि तू अपने टीम में विकेट कीपर था. मेरा सक्सेस के पीछे तेरा और रमेश का हाथ बहुत था, ये तो तू भी जानता है. आज भी सभी लोग अपनी जोड़ी को याद करते हैं. जब मैंने आउटकटर्स डालना शुरू किया था
तूने कितने स्टंपिंग और कैच लिए थे, उसका हिसाब ही नहीं। फिर जब मैं एक ही एक्शन में आउट कटर्स और ऑफ ब्रेक डालता था, तो तू ही एक ही ऐसा प्लेयर था, इनफैक्ट एक ही ऐसा कीपर जो इजीली मुझे रीड करता था। अब मैं मेरे फ्रेंड्स को ये बताना चाहता हूँ कि आज जो हम धोनी को देखते हैं फ्लैश स्टंपिंग करते हुए, ये सब हमने उस समय रमा को करते हुए देखता था। कुशल, तू उस दिन जब पूछा था मुझे कि कौन ऐसा बैट्समैन है जो आपको अच्छा खेलते थे, तो मेरे ख्याल से रमा कुड हैव बीन वन ऑफ दैट बैट्समैन, बिकॉज वो जब प्रैक्टिस के लिए आता था, तो मैं जब भी बॉलिंग करता था उसको, तो वो जैसे मैं डिलीवरी करता था वो बोलता था ये आउट कटर और या इन कटर या फास्टर वन। इतने अच्छे से वो रीड कर सकता था। अमेजिंग टैलेंट। उसका एक खासियत शायद किसी को पता भी नहीं होगा, वो ये कि हम जब नाइट क्रिकेट खेलने जाते थे, वो 2 मैच के बीच में जब गैप मिलता था, इतने आसानी से वो पावर नैप लेता था। उसको कोई भी जगह पे नींद आती थी और इमीडिएटली वो उठ जाता था और फ्रेश हो जाता था। रमा, थैंक यू फॉर बीइंग माय बेस्ट पार्टनर इन क्रिकेट. विश यू लोड्स ऑफ हैप्पीनेस ब्रो. थँक्यू सतीश. खरं म्हणजे आपण बोलतो ना काय यष्टीरक्षक खूप इम्पॉर्टंट असतो. रिफ्लेक्शन ऑफ टायमिंग त्यांच्याकडे कमी असतो कॅच घेण्यासाठी, स्टंप आउट घेण्यासाठी. नाही तसं मी आणि तेच महेंद्र म्हणालो, आम्ही प्रॅक्टिस करायचो ना त्यावेळेला आमची दोघांची म्हणजे चुरस लागायची. म्हणजे एक चुरस अशी होती की तो मला बीट करायचा प्रयत्न करायचा, मी त्याला परफेक्ट खेळायचा प्रयत्न करायचो. आणि मग ती चुरस इतकी वाढायची की त्याने बॉल टाकल्या इथे बॅटिंग करताना मी सांगायचो ऑफ ब्रेक, आउट कटर, फास्टर वन, म्हणजे असं तोंडाने बोलत बोलत आम्ही खेळायचो. आणि त्यात जर मी कधी बीट झालो की तो खुश, त्याला व्यवस्थित खेळल्यावरती मी खुश. म्हणजे हे एक कॉम्बिनेशन होतं की, आणि त्याला पण त्या जोर यायचा की तो कधी मला बीट करू शकतो. आणि मला कॉन्फिडन्स असायचा की म्हणजे मला एक असायची की मी ह्याला बीट होता कामा नये, कारण की मी जर ह्याला रेग्युलर विकेट किपिंग करतोय आणि मी याच्यावर रेग्युलर प्रॅक्टिस करतोय, तर मी ह्याला कधी बीट झालं नाही पाहिजे. ते एक कॉन्फिडन्स मी माझ्यामध्ये तयार करायचो. अशा सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे की प्रत्येक म्हणजे दुसऱ्या मॅच मध्ये जर मध्ये फक्त एक मॅच असेल तरी बाकी सगळे जण थोडस इकडे तिकडे. पण मला ती एक सवय होती की मी तिथे नाईट क्रिकेट म्हटल्यावरती तिथे काय अशी जास्त सोय नसायची. मग कुठलाही एखादा कोपरा बघून किंवा गाडीमध्ये मी जायचो आणि एक डुलकी काढायचो. सुरुवातीला रमेश राव आयर वैतागायचा, अरे यार एक मैच के बीच में तू क्या डील कर रहा है, अगला मैच है अपना, चल उठ. पण मग असं झालं की मॅच झाल्यानंतर मला कोणीच शोधायचं नाही, फक्त मी सांगून जायचो की मी ह्या गाडीमध्ये झोपलो. आणि एक 10-15 मिनिटं असताना मला उठवायला यायचे. रमेश राव पण सांगायचं की उसको कोई उठाव मत, बाकी तुम लोग मस्ती करने का मस्ती करो, पत्ता के जो भी है टाइमपास करो. आणि मग 10 मिनिटं अगोदर मला उठवायचे, मी फ्रेश व्हायचो, परत जायची चालू. ते म्हणजे मला अंगवळणी पडलं होतं की काही झालं तरी आपण 10 मिनिटांनी परत ऍज इट इज फ्रेश असलो पाहिजे. सर, फलंदाजी करत असताना सतीश शेट्टी सरांनी तर भरपूर गोलंदाजाला बीट केलं. तुम्ही एक असे फलंदाज जे तुम्ही त्यांच्या गोलंदाजीला खेळू शकत होते, कारण तुम्ही त्यांना रीड चांगल्यापैकी करत होते. चांगलं. सतीश शेट्टी सर झाले, त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या संघाकडे उल्हास मटकर सारखा गोलंदाज होता, अविनाश जाधव होता, महेश मखमाना सारखा गोलंदाज आले, भरपूर गोलंदाज आले. हो. सर, त्या गोलंदाजाकडून कधी चुकीचा टप्पा पडायचा किंवा काय व्हायचं, तर तुम्ही ऍज अ यष्टीरक्षक जाऊन त्यांना सांगायचे काय हा बॉल टाक, हा असा खेळताना लटकू शकतो किंवा हा बीट होऊ शकतो किंवा काय असे टिप्स त्यांना तुम्ही जाऊन देत होते? हो, व्हायचं असं. कारण की खूप वेळेला काय व्हायचं की बॅट्समन खेळताना तो जो उभा राहायचा स्टान्स त्याचा असायचा, आणि किंवा तो समोरच्या बॅट्समन बरोबर बोलायचा, ह्या सगळ्या गोष्टी मी खूप जवळून बघायचो. कारण की मी स्टंपला चिटकून विकेट किपिंग करायचो. त्याच्यामुळे मी बॉलरला
टिप्स करायचो की म्हणजे हाताने मागून खुणवायचो. पण कधी कधी अशी वेळ यायची की मी तिथे जाऊन पण सांगत होतो की ह्या बॅट्समन किंवा एक टेंडन्सी असते की एखाद्या बॅट्समनने बाउंड्री किंवा सिक्सर मारले ना की बॉलर काय विचार करतो की मी लगेच ही ओव्हर संपवून मोकळा होतो आणि तो डेस्परेटली बॉल संपवायच्या मागे असतो. त्यावेळेला माझं किंवा रमेश शर्माचं एक टेक्निक होतं, मी ते रमेश शर्माकडनं शिकलो की बॉलरला जाऊन थांबवायचं, त्याला काही गोष्टी सांगायच्या की बाबा हा बॅट्समन असाच खेळणार आहे, तोपर्यंत रमेश शर्मा यायचा, काही हरकत नाही, किती मोठा स्कोर असू दे, आपण जर एवढाच केला तर त्यांना पण तेवढ्यामध्ये आपण रोखू शकतो. हे त्याचं एक हे असायचं की आपण 20च केलं ना, मग ठीक आहे ना, आपण 20च करू शकलो तर त्याला आपण 18 मध्ये आपण खोलू, हे कॉन्फिडन्स द्यायचं आणि उरलेले बॉल त्याला चांगले टाकायला लावायचे. आणि एखाद्या बॅट्समनने बाउंड्री किंवा सिक्सर मारल्यानंतर तो ज्या स्पेस मध्ये असतो त्याला असं वाटत असतं की मी आता पुढचा बॉल पण मारणारच आहे. आणि जर त्या वेळेला जर बॉलरने चुकी केली की मी लवकर ओव्हर संपवून टाकतो, त्या ह्याच्यामध्ये तो पण समोरासमोर टाकत जातो आणि समजा ती लिंक मिळते आणि तो तसाच मारत जातो. तेव्हा जर तुम्ही बॉलरला थांबवलात आणि त्याला जर काही दोन गोष्टी सांगितल्या, मी तर म्हणतो केव्हा केव्हा तर असं व्हायचं ना की आम्ही बॉलरकडे जायचो आणि बॉलरला काही सांगायचो नाही, फक्त इकडचे तिकडचे असं टाइमपास. फक्त का तर बॉलरला बॅट्समनला एक ब्रेक द्यायचा की त्याची लिंक तोडायची बॅट्समनची, की तो ज्या फोर्समध्ये आलाय तो फोर्स थांबवायचा. आणि मग त्यानंतर जर बॉलरने एखादा बॉल जरी चांगला टाकला ना की त्यानंतर बॅट्समन डेस्परेट होतो आणि बॉलरला विकेट मिळायचे चान्सेस जास्त असतात. ही टेक्निक होती. अजित पुत्रण असो, अविनाश जाधव असो, सतीश शेट्टी तर त्याला काय सांगायची गरज नव्हती, उल्हास मटकर होता, मकवाना सुद्धा राहुल नंतर आमच्यामध्ये खेळला होता, संतोष साटिलकर, रमेश शर्मा तर होताच की जो दुसरी आणि चौथी ओव्हर सतीश शेट्टीच्या प्रेशरमध्ये रमेश शर्मा विकेट घेऊन जायचा. मी म्हणालो ना की बॅट्समनला थोडासा त्याचा फोर्स थांबवायचं कारण तसं असतं की पहिली ओव्हर सतीश शेट्टीने टाकली की बॅट्समॅन विचार करायचा की आता दुसरी ओव्हर रमेश शर्मा आहे, आपण मारून घेऊया. पण रमेश शर्माची बॉलिंग एवढी अचूक असायची ना की सतीश शेट्टीला घाबरून विकेट देत नव्हते, पण रमेश शर्माला माराच्या नादामध्ये विकेट मिळायची. त्यामुळे पहिल्या 4 ओव्हरमध्ये आम्ही मॅच अर्धी संपवायचो. मग अजित पुत्रण, कधी संतोष साटिलकर, कधी मकवाना हे होतेच, उल्हास मटकर होतं. उल्हास मटकरकडे पण एक चायनामन सॉलिड होता की त्या चायनामनवरती त्याने खूप टुर्नामेंट गाजवले. त्यामुळे ह्या सगळ्या बॉलर लोकांना आणि त्यांच्याबरोबर खेळण्यात मी जी मजा घेतली ती खूप म्हणजे माझ्या मेमरीज मध्ये फिट होती. म्हणजे मेमरी फिट व्हायचं कारण एवढंच की जेव्हा आम्ही सुरेश लेवलला खेळत होतो त्यावेळेला एका वर्षी आम्ही 28 की 29 सेमीफायनल हरलो होतो, पण साईड आमची कधी तुटली नाही आणि रमेश शर्मा कधी हरला नाही. आम्ही 28-29 सेमीफायनल हरल्यानंतर पण रमेश शर्मा हरला नाही आणि तो हरला नाही म्हणून आम्ही टिकलो. नाहीतर त्यावेळेला परिस्थिती अशी होती की 2-3 मॅच हरल्यानंतर अक्षरशः सगळ्यांना कंटाळा यायचा की क्रिकेट बस झालं, दुसऱ्या टीम मधून खेळायला जायचे. पण आमचीच एक टीम अशी होती की जे रेग्युलर एकत्र खेळले. म्हणून मी माझ्याबरोबर जितके जण ज्यांच्याबरोबर मी खेळलो मी त्या सगळ्यांना थँक्स म्हणेन की मला त्यात जो आनंद होता तो माझ्या मेमरीमध्ये फिट आहे एकदम. तर त्याच्यानंतर विचारतो, कॅप्टन ऑलवेज संघाला लीड करतो, त्याच्यानंतर फील्ड सेट करतो, पण कधी कधी यष्टीरक्षक आपलं काम बजावतो, कारण यष्टीरक्षकला माहित असतं हा प्लेअर इकडे स्ट्रोक खेळणार, आता फिल्डरला ऍडजस्ट करणं. ऍडजस्ट करून सर यष्टीच्या मागे उभे राहून तुम्ही रमेश शर्मा सरांबरोबर किंवा रमेश शर्मा सर तुम्हाला असं कधी सांगितलं की ये फील्ड तू सेट कर, मैं बॉलर को टिप्स देतो आणि तुम्ही फील्ड सेट करायचे? नाही नाही, बरोबर बरोबर, एकदम बरोबर. कारण की रमेश शर्मा ह्या सगळ्या गोष्टी करायचा. तो बॉलरला जेव्हा टिप्स द्यायचा तेव्हा मला हाताने खुणवायचा, मी पण तिथे जायचो. कारण की काय काय बॉलर लोकांचा स्टान्स असा असायचा की ते कव्हर एक्स्ट्रा कव्हर ह्या बाजूनेच खेळणार, मग त्या दिशेने रमेश शर्मा फिल्डिंग प्लेस सेट करायचा. खूप वेळा असं चांगलं झालं म्हणजे व्यवस्थितच व्हायचं की कॉम्बिनेशन आमचं मॅच व्हायचं. की मला कधीतरी वाटायचं
कि रमेश यार अभी स्लिप निकाल देंगे हम लोग, अभी एक्स्ट्रा कव्हर में एक आदमी बढ़ाएंगे किंवा मिड विकेटला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि रमेश शर्मा त्या आवर्जून करायचा. पहिली गोष्ट आम्हीच त्याच्याकडनं शिकलो होतो, पण आम्ही बोलल्यानंतर पण त्याला कधी असं वाईट वाटायचं नाही. त्याची फिल्डिंग प्लेसमेंट ही प्रश्नच नाही, वाखाणण्याजोगी होती. ठीक आहे, आपण सरीकडे 5 ते 10 मिनिटची विश्रांती घेऊया आणि परत बरोबर आता 8:25 आहे. 8:55 आपण परत लाईव्ह येऊन परत आपली पुढची जर्नी कंटिन्यू करूया सर. आपण 10 मिनिटाची विश्रांती घेऊया सर. ओके ओके. तर आपण 10 मिनिटं विश्रांती घेऊया. 8:55 आपण परत भेटूया रमाकांत पवार सरांबरोबर. तर पुन्हा तुमचं सर्वांचं DSP आयोजित क्रिकेट नॉट आउट विथ लेजंड ह्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आपण एक विश्रांतीनंतर परत आलो आहोत. तर आपण पहिल्या भागात पाहिलं सर रमाकांत पवार यांची मुलाखत आणि त्यांची पुढील जर्नी आपण कंटिन्यू करा. मी सरांना लाईनीवर घेतोय. सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे क्रिकेट नॉट आउट विथ लेजंड या कार्यक्रमामध्ये. थँक्यू. सर आपण आता वळूया आता पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न असा आहे सर, फलंदाजी तुम्ही सुद्धा चांगली फलंदाजी बजावली. तुमच्या संघामध्ये असणारे जे फलंदाज होते ते जेव्हा फलंदाजी करायचे किंवा धावसंख्या कमी व्हायची त्याच्यानंतर बॉलर ह्यांचा रोल खूप इम्पॉर्टंट असायचा किंवा स्टार्टिंगला बॉलर लोकांनी जास्त स्कोर दिला असेल त्याच्यानंतर फलंदाजी, तर त्यावेळी काय स्ट्रॅटेजी असायची टीममध्ये? टीममध्ये स्ट्रॅटेजी म्हणजे कसं असायचं, जर सपोज आमची पहिली बॅटिंग असेल तर आमच्याकडे बॅटिंग लाईनअप चांगलाच होता. सूरज भंडारी, प्रवीण नायर, अविनाश जाधव, संतोष साखळीकर, रमेश शर्मा स्वतः, सतीश राणे, हे चांगले ह्या बॅट्समन पर्यंतच आमची फलंदाजी यायची. अमोल म्हात्रे एक होता आमच्याकडे. तर ह्या बॅट्समन पर्यंतच आमची फलंदाजी राहायची. मागे बॅटिंग येणं क्वचितच व्हायचं आणि कधी कधी तर असं व्हायचं की आमचे ओपनर्सच बॅटिंग करायचे. आणि कसं झालं होतं, 8 ओव्हर नंतर हळूहळू 6 ओव्हरच्या टुर्नामेंट चालू झाल्या होत्या. तर 6 ओव्हर पर्यंत मग आमचे ओपनरच बॅटिंग करायचे आणि ओपनर बॅटिंग केली की मग असं व्हायचं की आमची स्ट्रॅटेजी चेंज व्हायची. 4 पक्के बॉलर, 1 विकेट किपर 5, रमेश शर्मा 6 आणि मग आमच्या बरोबर जे आम्ही एक 14-15 जणांची आमची टीम होती. मग त्यामध्ये बॅटिंग करणारे असतील पण जर फिल्डिंगला कमी असतील तर त्यांना आराम. आणि आमचे जे प्रोफेशनल फिल्डर होते, म्हणजे मी म्हणेन ते टायगर होते आमच्या टीममध्ये. सूरज भंडारी, प्रवीण नायर, सचिन सावंत, एक हितेश खांबे, नंतर मग प्रवीण जाधव, सख्या बोराजे. म्हणजे हे सगळे फिल्डर होते ना, ते आमचे टायगर फिल्डर, की त्यांना कुठल्याही पोझिशनला ठेवा की ते म्हणजे 120% कमी तर म्हणजे 200% ती लोक फिल्डिंग करायचे आणि आम्ही मॅच जिंकायचो. बॉलर तर आमचे प्रश्नच येत नाही. रमेश शर्मा त्यांना हाताळणं हा एक वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू होता. सेम फिल्डिंगच्या टायमाला पण असंच असायचं. मग फिल्डिंग जर पहिली आली तर मग आमची एक पक्की टीम रमेश शर्मा उतरवायचा कॉम्बिनेशन करून. त्यात मग शैलू मिश्रा असायचा, दीपक केदारे असायचे. हे आमच्या RCF मध्ये आमची टीम. पण ते सुरुवातीला आल्यानंतर मग ते आमच्या टीम मधलेच मेंबर होते. आमची एक फॅमिली तयार झाली होती 15 जणांची, की कुठेही जायचं म्हटलं तर आम्ही सगळे एकत्र जाणार. मग त्यातलं असं कोणालाच वाटायचं नाही की आज मला नाही खेळायला मिळालं, त्याचं कोणाला दुःख वाटायचं नाही. पण त्या 15 जणांबरोबर आपण आहोत हे एक मजा वेगळी होती. आणि एंटरटेन करायला आम्हाला संतोष साटीलकर, अजित पुत्रेन, अविनाश जाधव हे तर आम्हाला मॅचच्या मध्ये एंटरटेन करायला अगदी आम्हाला फ्रेश ठेवण्यासाठी एकदम इनफ होते, की आमची एनर्जी दिवस रात्र फुल राहायची त्यांच्या एंटरटेनमेंटमुळे. सर ऑपोजिट संघ राहुल 11
सारख्या दिग्गज संघाबरोबरची जी मॅच तुमची ठस्सनवाली, सर त्याची हो, काय हो. आठवण येत? आठवण म्हणजे आरकेला झालेली टुर्नामेंट फायनल आम्ही 28 केले होते, 28 की 29. आणि अजित पुत्र होताच, सतीश शेट्टी, कुछ नहीं. रमेश शर्माचं शेवट नेहमीचं वाक्य, हम लोग ने 28 बनाया ना, तो उन लोग को भी उतने भी खोलना ही अपने को. मॅचला सुरुवात झाली, सतीश शेट्टीने पहिला ओव्हर टाकला. सतीश शेट्टीने पहिल्या ओव्हरला 2 की 3 विकेट घेतले. आम्ही 25% मॅच मध्ये आलो. रमेश शर्माने ओव्हर टाकली. असं करत करत मॅच शेवटच्या ओव्हरला आली. शेवटच्या ओव्हरपर्यंत राहुलचे 8 विकेट गेले होते आणि लास्ट ओव्हरला 6 रन पाहिजे असताना उल्हास मटकरला बॉलिंग दिली गेली. तोपर्यंत त्यांचे चांगले प्लेयर आउट झालेले. अगदी म्हणजे आता आम्ही मॅच जिंकणार. आणि चंद्राला तर तेव्हा असं वाटलं असेल की काय होतं आणि काय झालं. त्याने नंतर बोलून पण दाखवलं की आम्हाला तर असं वाटलं होतं की आम्ही इझिली मॅच जिंकतोय, पण शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅचची परिस्थिती अशी झाली की आता आम्ही इझिली मॅच हरतोय. आणि उल्हास मटकरने बॉलिंग टाकायला चालू केलेली. त्या टायमाला पण त्यांनी चायनामन टाकून 1 विकेट घेतला. आता 9 विकेट गेले. बंटी नॉन स्ट्राईक एंडला होता आणि अनिल पतला स्ट्रायकर एंडला होता. अनिल पतलाला परत त्याने 2 बॉल नाचवलं. शेवटच्या 2 बॉलमध्ये 5 रन पाहिजेत आणि 5वा बॉल उल्हास मटकरने टाकला आणि अनिल पतलाने पुढे जाऊन म्हणजे लिटरली बॅटवर न घेता अंगावरती घेऊन तो बॉल पळाला. कारण नॉन स्ट्रायकर एंडवरनं बंटीने सांगितलेलं होतं की तू काहीही कर, मला 1 रन घेऊन दे. आणि अनिल पतला असा आहे की तो बिगिट नाही करू शकत. तो सिंगल कसा तरी पळून काढेल पण बिगिट नाही करू शकत. आणि लास्ट बॉल 4 रन पाहिजे. उल्हास मटकरने चांगला लेग स्पिन टाकला, पण बंटीने चान्स घेतला, स्टेप आउट होऊन मारला. जर 4ही बाजूने ओपन ग्राउंड असतं तर तो 100% आउट होता. पण सुभाषनगरचं ग्राउंड असं आहे की त्याला मिड ऑफला एक ओपन थिएटर आहे. ते ग्राउंडच्या आतमध्येच आहे, पण बॉल त्या ओपन थिएटरवरती जरी गेला ना तरी बाउंड्री होती. आणि तेच झालं. बॉलवर त्याने मारलेला बॉल मिसकनेक्ट झाला, पण तो बॉल त्या ओपन थिएटरच्या टेरेसवरती जाऊन पडला आणि आम्ही मॅच हरलो. म्हणजे माझ्या लाईफ मधली सगळ्यात म्हणजे खराब सिच्युएशन होती ती, की आम्ही इतक्या उत्साहात होतो की क्वार्टर फायनल आम्ही साई इलेव्हनला चांगलं हरवलेलं. शंतनू गायचोर, कल्याणी घोरपडे ह्या सगळ्या खेळत असताना सेमी फायनल टीएफ चौकला हरवलं होतं. आणि तेव्हा आम्ही टोटली विदाउट कॉम्प्रो खेळायचो. भले काही होते विदाउट कॉम्प्रो खेळत होतो. खूप वेळेला असं असायचं की मोठा टुर्नामेंट म्हटल्यावरती क्वार्टर फायनल पासून कॉम्प्रो होत जायचे, पण त्यावेळेला ती टुर्नामेंट आम्ही विदाउट कॉम्प्रो खेळत होतो. आणि तो शेवटचा बॉल टाकल्यानंतर अक्षरशः मी बसलो होतो. मला कळलंच नव्हतं की काय झालं. मी इतक्या म्हणजे याच्यात होतो की चांगले प्लेयर सगळे त्यांचे आउट झाले होते आणि शेवटचा बॉल उल्हास मटकर काढणार, अगदी आमचं बोल म्हणजे झालेलं नक्की की चांगला लेग स्पिन टाकून हा स्टेप आउट होणार हे पण आम्हाला माहिती होतं. कारण की जागेवरती उभं राहून त्याला मिळणार नाही, तो स्टेप आउट होणार, हा लेग स्पिन टाकणार, सगळं आमचं सेट होतं. पण ते त्याने मारलेला बॉल मिसकनेक्ट होऊन पण तो जाऊन त्या ओपन थिएटरवरती पडला आणि मॅच हरली. मला त्या मॅचचं अजूनही मला खूप दुःख वाटतं की ती टुर्नामेंट इतक्या जोशमध्ये खेळत असताना ती जिंकणं आम्हाला म्हणजे आमच्याच बाजूने ती टुर्नामेंट होती आणि ती फायनल आम्हाला जिंकायचीच होती. ती टुर्नामेंट हरलो होतो. कारण त्या टुर्नामेंटसाठी असं होतं ना की सगळ्यांनी जीवाचं रान केलं होतं. इतकी भयानक ती टुर्नामेंट होती. म्हणजे
माझ्या लक्षात राहणारी ती टुर्नामेंट आहे की आम्ही ती टुर्नामेंट लास्ट म्हटला म्हणजे जिंकता जिंकता आमच्या तोंडातला घास तो काढला गेला. तर पार्ले एक रब्बर बॉल स्पर्धा. अविनाश जाधवनी बॅटिंग करून करून राहुलच्या अगेन्स्टचीच मॅच आहे, बॅटिंग करून सामन्यात आणला आणि मग शेवट 1 ओव्हर आणि 8 धावा पाहिजे होता आणि तेव्हा तुमची फलंदाजी. तर त्या स्पर्धेबद्दल त्या मॅच बद्दल काय म्हणणार? ती पण टुर्नामेंट एक चांगलीच होती. त्यावेळेला मला आठवतंय मी आणि शैलू मिश्रा आम्ही दोघं जण विकेटवरती होतो आणि राहुलकडनं एक प्रोफेशनल फेकी बॉलर, त्याला त्याचं मला नाव माहिती नाही पण त्याचं पेट नेम होतं पोंड्या. तो एकदम फुल फॉर्म, म्हणजे तो नॉर्मली पण टेनिस क्रिकेट खेळताना सेम बॉलिंग टाकायचा, पण थ्रो ऍक्शन होती आणि रबर बॉल माहिती ती थ्रो ऍक्शन बॉलिंगची स्पर्धा होती. त्यामुळे त्या स्पर्धेत तर काय ते लोक मजाच करत होते आणि सेमीफायनल शेवटच्या ओव्हरला 8 रन पाहिजे. मी आणि शैलू मिश्रा बॅटिंग करतोय आणि त्या ओव्हरमध्ये तिथे 1 रन काढायचा म्हणजे खूप मुश्किल गोष्ट असायची आणि त्या ओव्हरमध्ये मध्ये एक सिच्युएशन अशी आली की त्या बॉलला मी आणि शैलू मिश्राने त्याच ग्राउंडमध्ये जिथे 1 रन काढणं मुश्किल असतं आम्ही दोघांनी 3 रन धावून काढले होते आणि शेवटचा बॉल आम्हाला काहीतरी 2 रन पाहिजे असताना बॉल मी फ्लिक करायला गेलो, फ्लिक कट लागून वरती बिल्डिंगच्या टोकाला लागला, ग्राउंड मध्ये बॉल फिरला आणि तेवढ्या वेळात आम्ही 2 रन धावून काढले, मॅच जिंकलो. त्या मी नो डाऊट की अगोदरपासून बॅटिंग करत होतो त्या मॅचला, पण मी सेमीफायनलला शेवटच्या ओव्हरला मी आणि शैलू होतोच, पण अगोदरच्या 2 ओव्हर पासून बॅटिंग करत होतो, त्यामुळे मी सेट झालो होतो. मला हे पण आठवतंय की जेव्हा मी 3 ओव्हर असताना बॅटिंगला गेलेलो तेव्हा पहिले 2-3 बॉल तर मी असे खेळलो होतो की मी मारत होतो आणि बॅट्समनच्या बॉलरच्या हातात बॉल जात होता किंवा फिल्डरच्या हातात बॉल जात होता. तेव्हा मला आतून म्हणजे असे पण कमेंट्स आले की अरे बाबा फिल्डर सोडून बॉल मार, कारण की बॉल फिल्डरच्याच हातात जात होता. पण तरी पेशन्स ठेवून रमेश शर्मा सांगत होता तू विकेट पे खडा रे, हम लोग मॅच जीतने वाले. त्या मॅचचं सेमीफायनलचं मॅन ऑफ द मॅच पण मला मिळालं होतं, मला चांगलं आठवतंय. सिल्वो म्हणून ते ब्रँड होता तेव्हा, जसा प्रेसीचा ब्रँड होता त्या सिल्वोचा ब्रँड होता. त्यांचा एक ट्रॅकसूट होता, तो त्यांनी मॅन ऑफ द मॅच म्हणून मला मिळाला होता. नंतर मग फायनलला आम्ही जिंकून अविनाश जाधवला ती बजाज चेतक स्कूटर मॅन ऑफ द सिरीज म्हणून मिळाली होती. त्याच्या अगोदर पण जेव्हा पहिलं वर्ष नाही 2रं वर्ष होतं त्या टुर्नामेंटचं, पावसाळी टुर्नामेंटचं, तेव्हा आम्ही रायझिंग स्टारची एंट्री होती. विनोद देसाईने एंट्री टाकलेली, रमेश शर्मा लीड करत होता. तेव्हा आमच्यामधून कामगारचे सुधाकर देसाई, जे आत्ताच मला वाटतं 1 वर्षापूर्वी ऑफ झाले, सुधाकर देसाई, संजय रायकर, मला वाटतं प्रशांत मापुसकर आपल्या कॉलनीमधले, ते वगैरे पण आमच्या टीम मधून खेळले होते. त्यावेळेला पण आमच्याकडे तेव्हा चांगला बॉलर होता नितीन मयेकर, म्हणजे कॉलनीमध्ये हुसक्या म्हणून त्याला ओळखायचे, नितीन मयेकर. तेव्हा त्याला त्या वर्षीचं बेस्ट बॉलरचं प्राइज मिळालं होतं. भल्या भल्या बॅट्समन लोकांना त्याने आउट घेतलेलं. त्यावेळेला आम्ही सेमीफायनल हरलो होतो, 3rd प्लेस जिंकलो होतो. तर त्या पावसाळी टुर्नामेंटचे पण खूप किस्से चांगले होते की चिखलात खेळायचं. तिथे पण विकेटच्या मागे जागा कमी होती, स्टंपला चिटकूनच विकेट विन करायची होती. बॉलरने बॉल टाकल्यावरती बॉल यायच्या अगोदर चिखल तुमच्या तोंडावरती यायचं, पण ती एक जिद्द असायची की विकेट किपिंग पुढे राहूनच करायची. मला आठवतंय की तेच मी बोललो ना की रमेश शर्माने जेव्हा मला सांगितलं 1989 साली सतीश शेट्टीला पुढे विकेट किपिंग कर, त्यानंतर मी शेवटपर्यंत मला आठवत नाही मी कधी मागे विकेट किपिंगसाठी गेलो. म्हणजे रब्बर बॉलला सुद्धा तुम्ही पुढेच किपिंग केली, क्लोज किपिंग केली. पुढेच हो हो हो, रबर बॉलला सुद्धा मी क्लोज किपिंगच केली. कारण टेनिस बॉल ला किपिंग करताना आपला बॉल जज होतो, पण रबर बॉलला जेव्हा आपण चिखलामध्ये असतो, बॉल जेव्हा पिच होतो, चिखल उडतो, त्याच्यानंतर बॉल शूट होतो, कारण रबर बॉल पाण्यात पडल्यावर एकदम जास्त शूट होतो आणि तेव्हा बॉल जज करणार किती डिफिकल्ट असतं सर? खूप डिफिकल्ट असतं. पण कसं असतं की मी बोललो ना ठराविक टुर्नामेंट असतात. जसं पावसाळी टुर्नामेंटला
मॅचलेसच्या इकडे जी व्हायची ती टुर्नामेंट, आरकेची टुर्नामेंट, म्हणजे अशा ज्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट होत्या त्या टुर्नामेंटमध्ये गेल्यावरती तुम्हाला असं वाटतं ना की मी माझं 200% तिकडे दिलं पाहिजे आणि ते द्यायलाच पाहिजे. जर तुम्ही तिथे एकाही क्षणाला जर तुमच्या मनात कधी भीती आली ना तर तुम्ही तिकडच्या क्राऊड समोर तुमचा टिकाव लागणारच नाही. म्हणजे इतकी त्या टुर्नामेंट प्रेस्टिशियस असायचे ना की तुम्हाला 100% देणंच आहे तिथे, पर्याय नाही तुम्हाला काही. कारण की तिकडचं क्राऊड असं असतं की तुम्ही एखादा बॉल मिस केला किंवा एखादी चुकी तुमच्या हातून घडली ना तर क्राऊड मधून जे कमेंट्स पास होतात ना त्यामध्ये तुम्ही अक्षरशः डेस्परेट होऊन जाता. तर ती सिच्युएशन आमच्याकडे रमेश शर्मा येऊ द्यायचा नाही. कारण त्याचं मोटिवेशन एवढं असायचं की आमचे कुठलाच प्लेअर डिप्रेस होऊच शकत नाही. त्याच्यामुळे ते गट फिलिंग असतं की काही असू दे, जे करायचे ते करायचे बस. चंद्रकांत शिंदे, राहुल 11 सर, एक छोटासा निरोप त्यांनी सुद्धा तुमच्यासाठी पाठवलाय. सॉरी ESPN, सचिन, कुशल, माझा घसा बसलाय, जरा सांभाळून घ्या. आणि रमाबद्दल काही मला सांगायचं होतं. असंख्य विकेट किपर बघितले ह्या 30-35 वर्षामध्ये. नावाजलेले विकेट किपर पण होते, कांचन, अनिल गोलतकर, कल्याणी, चेतन चाचा. पण रमाकडे एक वेगळी शैली होती. म्हणजे म्हणतात ना इलेक्ट्रिक शॉक घेतो ना आपण, इलेक्ट्रिक शॉक. म्हणजे असं बॉल हातात आला काय आणि तसा सटकन इलेक्ट्रिक सारखा स्टंपला टच झाला काय, म्हणजे बघतोय तिकडे टच करतोय इकडे. हा जो इलेक्ट्रिक शॉकचा प्रकार होता स्टंपिंग करताना, रनआउट करताना किंवा एखादा होल देताना, तो रमाकडे होता. आणि रमा, मला माहिती आहे, जेव्हा जेव्हा बॅट्समन प्रॉब्लेम व्हायचा, बॅटिंग वगैरे कोणाची व्हायची नाही, अशा रमा टायमावर येऊन बॅटिंग करायचं. आणि मला एक चांगली मॅच आठवते की आम्ही आणि पार्ले टिळकला आम्ही पावसाळी मॅच खेळतो, प्रेसी वर्सेस राहुल. त्यावेळेची चांगली गोष्ट मला आठवते की एक बॉल 4 पाहिजे होता, मग काहीतरी वाईट पडला आणि रमा बॅटिंग करत होता आणि रमाने ती मॅच प्रेसीला जिंकून दिली होती. आणि शांत स्वभावाचा खेळाडू, कधी कोणाची खटखट नाही, फटकट नाही, भांडण नाही. ग्रेट क्रिकेटर रमा. सॅल्यूट. चंद्रकांत शिंदेचा सॅल्यूट आहे की रमाला मी प्लेबॉय पासून रमाला मी बघतोय. एवढं ग्रेट क्रिकेटर. थँक्यू. चंद्रकांत शिंदे सर, ह्यांच्याबद्दल काय बोलणार? चंद्रकांत शिंदे बद्दल सांगायचं म्हटलं तर म्हणजे ते म्हणतात ना मुंबईत 2 वाघ होते, एक रमेश शर्मा आणि एक चंद्रकांत शिंदे. म्हणजे चंद्रकांत शिंदेनी, आता रमेश शर्माची वैयक्तिक भाग वेगळा झाला. रमेश शर्मा त्याच्या बाबतीत ग्रेट होता कारण रमेश शर्माने स्वतः कॉलनीतले प्लेयर घडवले आणि टीम मोठी केली. ती इतकी वर्ष मुंबईत नावाजली आणि आपलं टिळकनगरचं, चेंबूरचं नाव गाजवलं. तसाच चंद्रकांत शिंदेने पण सुरुवातीला त्यांच्या लोकल प्लेयरला घेऊन टीम सुरू केली आणि तेव्हापासून मी त्याला ओळखतो. आणि त्याच्यानंतर मग त्याने मुंबईतले सगळे दिग्गज खेळाडू एकत्र घेतले. पण दिग्गज खेळाडूंना पण एकत्र आणणं, त्यांना एका टीम मध्ये बसवणं, त्यांच्याकडनं खेळवून घेणं खूप मोठी गोष्ट असते. चंद्रकांत शिंदेने ती केली. त्याचं क्रिकेटचं वेळ इतकं होतं ना की म्हणजे एखादा माणूस म्हणतो ना क्रिकेटला वाहून घेतलेलं, तसा चंद्रकांत शिंदे. त्याने स्वतःला क्रिकेटला इतकं वाहून तेव्हा घेतलं होतं, आत्ताही घेतलंय. मला वाटतं की त्याचा म्हणजे श्वास म्हणजे क्रिकेट आहे आता पण. त्यावेळेला जे त्यांनी क्रिकेट खेळलंय केलंय, त्याची जी म्हणजे एक म्हणजे इच्छा राहिली होती मला वाटतं की ऑर्गनाईज करणं. सध्या तो
म्हणजे आमच्यासारख्या लेजंड क्रिकेटर्सना घेऊन टुर्नामेंट ऑर्गनाईज करतोय, त्यांना खेळायच्या परत संध्या देतोय, जुन्या क्रिकेटर लोकांना दाखवून देतोय की हे नवीन क्रिकेटर नाही दाखवून देतोय की जुने क्रिकेटर काय होते. आणि आम्हाला ती एक संधी मिळाली की वर्षातून 1 ते 2 वेळा की तो ज्या टुर्नामेंट ऑर्गनाईज करतोय त्यात आम्हाला आमच्या वेळचे सगळे जुने क्रिकेटपटू बघायला मिळतात, भेटायला मिळतात. मी चंद्रकांत शिंदेला थँक्स म्हणेन की खरंच त्यांनी जो आता उपक्रम चालू केलाय तो खरंच खूप वाखाणण्याजोगा आहे की सगळ्या जुन्या क्रिकेटरना तो एकदम सगळ्यांना एकत्र भेटण्याची संधी देतोय. गुड चंद्रा. तर त्याच्यानंतर काही फॅन्स आहेत आपले, त्यांनी काही प्रश्न पाठवलेत. तर राजन पलानी सरांनी एक प्रश्न दिलाय, काय आत्ताचे जे प्लेयर्स आहेत ते कॅप्टनचं जास्त केअर एवढं नाही करत, जे कॅप्टन बोलतात त्याला इग्नोर करणं असतं किंवा काय. तर तुमच्या वेळी कॅप्टन किती इम्पॉर्टंट होता आणि आत्ताचं सिमिलरिटी काय सांगणार? आताचं क्रिकेट मला वाटतं कसं झालंय की आता टेक्नॉलॉजी वाढली आहे आणि तुमच्या टीव्हीवरती मॅचेस जास्त होत आहेत, क्रिकेट पण फास्ट झालंय. प्रत्येक क्रिकेटर आपापल्या वेगवेगळ्या शैली वापरतोय, त्याच्यामुळे प्रत्येक क्रिकेटरला असंही वाटतंय की मी जे करतो ते बरोबर आहे. आमच्या वेळेला तसं नव्हतं. आम्ही तेव्हा सुरुवात केली क्रिकेट, ती एक नॉर्मल क्रिकेट म्हणून खेळली. थोडं एक सांगतो परत नवीन क्रिकेटबद्दल. आताच्या क्रिकेटर लोकांचं मी स्टान्स बघतो ना, जे उभे राहतात ते असे काही उभे राहतात की मलाच कळत नाही की ते क्रिकेट खेळायला उभे राहिले की एखाद्याला मारायलाच उभे राहिलेत. म्हणजे ते टेक्निक खूप कमी झाल्यासारखं मला वाटतंय. आणि आमच्या वेळेला होतं की आम्ही जेव्हा खेळायचो त्यातून रमेश शर्माने आम्हाला घडवलं की कुठल्या सिच्युएशनला कुठला बॅट्समॅन खेळेल, कुठल्या सिच्युएशनला काय करायचं, हे रमेश शर्मा आम्हाला दाखवून द्यायचा. आणि त्याचं म्हणजे त्याची विजिबिलिटी अशी होती ना की म्हणजे तो खूप पुढचा विचार करायचा. त्यांनी जर सांगितलं ना की ह्या बॉलरला की बाबा तू असा बॉल टाक, मी अशी फिल्डिंग लावतोय, ह्याचा विकेट जाणार, व्हायचं ते. आणि आमच्या बॉलरमध्ये पण तो कॉन्फिडन्स होता, फिल्डरमध्ये पण तो कॉन्फिडन्स होता. बॉलर ते करून दाखवायचा. आणि फिल्डर तर आमचे होतेच सगळे टायगर, ही चान्सच नाही, कोणाला सोडत नव्हते. त्याच्यामुळे आमच्या वेळेला रमेश कॅप्टनशिप, मी म्हणालो ना की त्यावेळेच्या क्रिकेटला कॅप्टनशिपला महत्व होतं. जसं चंद्रा शिंदे सगळ्या मोठ्या प्लेअरला घेऊन करत होता, कारण त्याच्याकडे सगळेच मोठे प्लेअर होते, सगळेच जण प्रत्येकाचं वाजवू शकले असते, पण नाही, चंद्रा सांगेल तेच व्हायचं. तसं रमेश शर्माने तर घडवलेले प्लेअर होते, त्यामुळे रमेश शर्माने सांगायची खोटी होती की आम्ही ती गोष्ट उचलून धरायचो. कारण की आम्हाला माहिती होतं की आम्ही ज्या वेळेला क्रिकेट सुरुवात केली त्यावेळेला त्याचं नॉलेज इतकं होतं की एखाद्या टीमने इतका रन्स केले तर आपण त्या टीमला किती मध्ये ऑल आउट करू शकतो हे त्याचं प्रिडिक्शन असायचं. आणि ते मी तर म्हणतो की 100 जवळजवळ 95 वेळा आम्ही ते सक्सेस करून दाखवले. त्याच्यामुळे रमेश शर्माला तोड नाही. आणि कॅप्टनशी अशीच असायला पाहिजे की सगळे चांगले प्लेअर असणं आणि कॅप्टनशिप करणं, किंवा एक नॉर्मल टीम तयार करून त्यांना मोठं करणं, ही कला रमेश शर्माकडे होती. की कुठल्या बॅट्समनने काय करायचंय, कुठल्या बॉलरने काय करायचंय, ते विजन त्याच्याकडे होते आणि ते त्याने करून दाखवले. म्हणून आज मी म्हणेन कॅप्टन्स मध्ये रमेश शर्मा इज ऑलवेज ग्रेट. सर त्याच्यानंतर मंदार चौधरी यांनी प्रश्न दिलाय की रायझिंग स्टार या संघामधून खेळतानाचे अनुभव. रायझिंग स्टार मधून खेळताना मला चांगलं आठवत आहे की मी, सतीश राणे, 2 नंबरचीच भरपूर टीम होती. नितीन कुसक्या, मॅल्विन, म्हणजे भरपूर जण होते. आपण आम्ही लोकल क्रिकेटच खेळत होतो आणि त्या क्रिकेटला जिवंत ठेवलं होतं विनोद देसाईने. विनोद देसाईने त्या टीम, म्हणजे त्यावेळेला आम्ही शाळा कॉलेज असंच होतो आणि विनोद देसाई त्याला क्रिकेटची फार आवड होती. आम्हाला लागणारं सगळं किट तो पुरवायचा. जवळपासच्या सगळ्या टुर्नामेंटमध्ये एंट्री तो टाकायचा. म्हणजे मी ते म्हणेन की माझी सुरुवात रायझिंग स्टार पासून झाली आणि विनोद देसाईने आम्हाला भरपूर सांभाळलं. म्हणून विनोद देसाईसाठी एकदा थँक्स.
की त्याने त्यावेळेला जर आम्हाला म्हणजे त्या निमित्ताने मी खरं बिल्डिंग मधून बाहेर पडून मैदानात आलो रायझिंग स्टारकडे, आणि तिथून मग क्रिकेट हळूहळू चालू झालं. रायझिंग स्टार मध्ये असतानाच मला चांगलं आठवतंय की जेव्हा पहिली आरके झाली त्यावेळेला संपूर्ण 5 दिवस मी आणि सतीश राणे आम्ही श्रीवर्धनला एक टुर्नामेंट खेळायला गेलो, आणि आरती टुर्नामेंट होते आम्हाला माहिती होती, पण आता मंगेश, राजा म्हणजे सगळी मोठे मोठे ती लोक जेव्हा सिटी वगैरे खेळत होते सगळे मोठे प्लेअर होते. आणि आम्ही जेव्हा टुर्नामेंट खेळून आलो त्याच दिवशी आम्ही सकाळी आलो मुंबईत, आणि संध्याकाळी ती टुर्नामेंटचा पहिला दिवस होता. मी घरीच होतो. सतीश राणेचा कट्टा म्हणजे 2 नंबरचा कट्टा हा फेमस कट्टा होता. कॉलनीतून टुर्नामेंटला बाहेर जायचं म्हणजे 2 नंबरच्या कट्ट्यावर सगळ्यांनी जमायचं. तसं सह्याद्री 11ची टीम सगळी तिथे जमली होती, आणि आम्हाला त्या दिवशी कळलं होतं की जे टीम मेंबर्स होते काढलेले ते सगळेजण रेग्युलर 1 आठवडा प्रॅक्टिस करतात एकत्र. आणि मंगेशनी सतीशला पण बाहेर बोलवलं निघताना, सतीश चल, रमाला पण बोलवलं, तुम्ही कुठे गेलात? सतीश बोलला नाही मॅच खेळायला बाहेर गेलो. नाही नाही चल तयार व्हा, ड्रेसअप करा आणि चला मॅचला या. पण त्यावेळेला आम्ही छोटे क्रिकेटर होतो, आमची मेंटॅलिटी तेवढी छोटी होती. आमची चुकी होती की आमच्या दोघांनी आम्ही विचार काय केला, अरे मंगेश सरांनी एवढी मोठी टीम काढली आहे आणि रेग्युलर ती लोक प्रॅक्टिस केली आहे त्याला पाणी, आपण दोघं एकही दिवस प्रॅक्टिसला नव्हतो आणि आपल्याला तरी पण बोलवलंय. आम्हाला मनातून अक्षरशः म्हणजे मी मंगेशला आता पण सॉरी म्हणेन त्यासाठी की आम्हाला तेव्हा लाज वाटली होती की आम्ही 5 दिवस प्रॅक्टिसला नव्हतो, आम्ही कसं यायचं मॅचला. आम्हाला लोकांची भीती होती कोण काय म्हणतील. मंगेश तेव्हा राजा माणूस होता, त्याने एकदा सांगितलेलं कोणच काही करू शकत नव्हतं. पण त्यावेळेला आम्ही मंगेशला टाळलं की आम्ही प्रॅक्टिसला आलो नव्हतो म्हणून आम्ही त्या टुर्नामेंटला गेलो नाही. त्याच्यानंतर टुर्नामेंट झाली आणि एक दिवस सतीश आणि मला मंगेश भेटला आणि त्याने आम्हाला इतका झापला होता, आम्ही दोघांनीही खाली मान घालून फक्त ऐकायचं काम केलं होतं, कारण की चूक आमचीच होती ना. आम्ही ते लोक प्रॅक्टिस करत होते पण आम्ही रेग्युलर टच मध्ये होतो हे मंगेशला माहिती होतं. मंगेशने स्क्वॅड मध्ये आमचं नाव घेतलं होतं, पण आम्हाला भीती वाटत होती की आपण प्रॅक्टिसला नव्हतो, आपण कसं मॅचला जायचं. आणि ती पहिली टुर्नामेंट आमची चुकली होती. त्यामुळे ती एक खंत की पहिली टुर्नामेंट सह्याद्रीने फायनल मारली होती, त्याच्यामुळे ती पण एक खंत. आणि ते एक चुकीचं कम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेशन नाही, आमची चूक होती की आम्हाला वाटलं म्हणून आम्ही गेलो नव्हतो. त्यामुळे मी मंगेशला परत एकदा सॉरी म्हणेन की आमचं असं काहीच इंटेन्शन नव्हतं, फक्त आम्हाला भीती वाटली होती की 5 दिवस आम्ही प्रॅक्टिसला नव्हतो आणि आम्ही कसं यायचं मॅचला. त्यासाठी ती एक टुर्नामेंट आमच्याकडनं चुकली होती. सर रायझिंग स्टार म्हटलं तर 2 असे संघ होते रायझिंग स्टार या नावाने, इमारत क्रमांक 39. 39. मला आठवतं हनुमान स्पोर्ट्स मनोज गन यांनी नाईटची एक स्पर्धा दुबईवरनं आल्यावर आपल्या म्युन्सिपालिटी ग्राउंड मध्ये ठेवली होती आणि तुम्ही त्या संघातून खेळताना यशरक्षक करत होते. एवढंच नव्हे तर मी आज सगळे निरोशाशी पण बोलत होते, निरोशाने आता कमेंट सुद्धा केलाय काय, इमारत क्रमांक 39 रायझिंग स्टार विरुद्ध 98 म्हणजे रमेश शर्मा सरांची बिल्डिंग, या दोन्ही संघांमध्ये सामना लढवत होता. 9 बॉल 18 धावा, तुम्ही 2 6 मारून आउट झाले. तर रायझिंग स्टार 39 या संघामधून खेळतानाच्या यादी आणि त्या सामन्याबद्दलच्या यादी का सांगा. जेव्हा कॉलनी क्रिकेट चालू होतं ना तेव्हा प्रत्येक बिल्डिंगच्या टीम असायच्या. नंतर आम्ही रायझिंग स्टार आमच्या 2 नंबरच्या रायझिंग स्टार मध्ये खेळायला चालू केलं, मग बाहेर चालू केलं. पण जेव्हा इंटर कॉलनी टुर्नामेंट व्हायची तेव्हा आता प्रत्येक बिल्डिंगच्या टीम राहिल्या नव्हत्या. त्याच्यामुळे प्रवीण जाधव आणि प्रशांत सुवर्णा त्यांची जी टीम होती ती लोक, त्यांची टीम पण एक चांगली टीम होती आणि ते पण एक म्हणजे एक प्रकारचे असे होते ना की बाहेरनं कोणाला खेळवायचं नाही, बाहेरच्या कोणालाच खेळवायचं नाही, फक्त आपल्या बिल्डिंगचेच खेळणार. पण त्या टीम मध्ये फक्त 2च अपवाद होते, एक रमाकांत पवार आणि एक सतीश राणे.
ह्या दोघांनाच फक्त 39 नंबरच्या रायझिंग स्टार मध्ये एंट्री होती. आणि आम्हाला ते, आणि जवळजवळ तोपर्यंत कॉलनीतल्या सगळ्यांनाच कळलं होतं की इंटर कॉलनी टुर्नामेंट रमा आणि सतीश 39ला खेळणार. तर ती टुर्नामेंट होती, डे टुर्नामेंट होती ती, जेव्हा नीरव शाह, रमेश शर्माच्या टीम बरोबर जेव्हा आमची टुर्नामेंट झाली होती, सेमीफायनल होती. 2 ओव्हरमध्ये 18 पाहिजे होते, लास्ट ओव्हरला 15 पाहिजे होते. 15 पाहिजे असताना रमेश शर्मा बॉलिंगला आला होता. आणि रमेश शर्मा त्या ओव्हरला म्युन्सिपाल्टी ग्राउंडवरती, म्युन्सिपाल्टी ग्राउंड माझ्यासाठी खूप लकी होतं. म्हणजे म्युन्सिपाल्टी ग्राउंडवरती मी विकेट किपिंगपेक्षा बॅटिंग जास्त परफॉर्मन्स दिलाय. पहिला बॉल 6, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल 6, चौथ्या नाही डॉट नाही, 2 बॉलला 6 मारले आणि मी तिसरा बॉलला आउट झालो. 3 बॉलमध्ये 12 रन झाले होते आणि फक्त इक्वलला 2 आणि जिंकायला 3, असे शेवटच्या 3 बॉल मी 3 करायचे होते. पण ते 3 रन आमच्या रमेश शर्माने नंतरच्या प्लेअरला करायला दिले नव्हते. आम्ही ती टीम मॅच हारलो होतो रमेश शर्माची. रमेश शर्माने त्या पहिले 6 मारल्यानंतर पण रमेश शर्माने मला विकेटवरनं शिव्या घातल्या होत्या. पण ते तेवढ्या पुरतं असतं. रमेश शर्माने मॅच झाल्यानंतर पण बोलला, अरे तू रेगुलर खेलता है इसलिए तू मारा, लेकिन मेरे को मालूम था एक बार 13 विकेट जाएगा तो मैं बाकी सबको खींच लूंगा. आणि शेवटच्या 3 बॉलमध्ये 3 रन त्याने दिले नव्हते. ते दिले नव्हते म्हणजे त्याने फक्त एकच रन दिला होता आणि आम्ही 2 रनने ती मॅच हारलो होतो. तिथे शेवटच्या ओव्हरला 15 पाहिजे होते. अशा भरपूर आठवणी होत्या. त्या जेव्हा गनने टुर्नामेंट टाकले तेव्हा पण आम्ही, म्हणजे तेव्हा मी खेळलो होतो मला चांगल्यापैकी 39च्या आठवतं, रायझिंगला. कारण ती मॅच आमच्या बरोबरच होती आणि आम्ही श्रेयला चांगल्या फॉर्म मध्ये होतो आणि 39ने चांगली टीम बनवली आणि आम्हाला त्या नाईट टुर्नामेंटला, त्या मॅचला म्हणजे त्या हरवलं आम्हाला. आणि तो त्याच्यानंतरचा जो जल्लोष त्यांनी केला होता, डिझर्विंग विक्ट्री होती सर. तुम्ही त्या सामन्यामध्ये खेळत होते तेव्हा आमच्या ऑपोजिट, मला आठवतं चांगल्यापैकी. नाही, आणि आम्ही जी मॅच हरलो होतो ती मॅच पण आम्ही इतकी खराब हरलो होतो की आम्ही चांगले रन्स करून शेवटच्या काहीतरी आमची जेव्हा फिल्डिंग आली तेव्हा शेवटच्या 2 ओव्हरमध्ये समोरच्या टीमला 22 रन पाहिजे असताना आमच्या एका गोलंदाजाने एकाच ओव्हरमध्ये 18 रन दिले होते आणि ती मॅच आम्ही हरलो होतो. पण अगोदरच्या मॅच चांगल्या जिंकून, तेव्हा पण काय असा काय टच नव्हता माझा की मी कॉलनी सोडून बाहेर राहायचो होता. पण जेव्हा पण असं कॉलनी क्रिकेटचं नाव येतं किंवा मला फोन जरी आला, सगळे टच मध्ये असतात, तरी मी अगदी एका पायावर पळत तिथे पोहोचतो. कारण क्रिकेटने आपल्याला नाव दिलं होतं आणि टिळकनगरने तर क्रिकेटने मला मोठं केलं. त्याच्यामुळे टिळकनगरसाठी क्रिकेट खेळणं हे माझ्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे. आणि मी ती जिथपर्यंत खेळत राहीन तिथपर्यंत मी कॉलनीच्या टुर्नामेंटला हजेरी लावेन. सरेश, ते तुम्ही आम्हाला दाखवलं. गेल्या 2 वर्ष अगोदर लगान स्पोर्ट्स क्लबने एक टुर्नामेंट ठेवली होती ज्याच्यात सगळे लेजंड क्रिकेटरची मॅच ठेवली होती, प्रेसी, मॅचलेस, राहुल यांची. तेव्हा जेव्हा तुम्ही ग्राउंड मध्ये वॉक इन करत होते तुमच्या मुली बरोबर, तेव्हा सर्व क्रिकेटर्स उभं राहून तुमच्यासाठी टाळ्या वाजवत होते. आणि मला चांगल्यापैकी आठवतं, जेव्हा तुमची मॅच चालू होती तुम्ही पहिले विकेट किपिंग करत होते आणि त्याच्यानंतर स्क्वेअर लेगला आले. आणि फिटनेस जे तुम्ही आम्हाला सांगितलं, फिटनेस चालू आहे आणि फिटनेस काय असते तुम्ही दाखवलं. कारण तिकडे एक झेल आली, तुम्ही पळत गेले, ती उडी मारून झेलसाठी ट्राय केली आणि सर्व प्रेक्षक जेवढे सुद्धा यंगस्टर होते आम्ही उभं राहून तेव्हा टाळ्या वाजवल्या तुमच्या त्या आउटस्टँडिंग एफर्टसाठी. कारण तुम्ही दाखवलं क्रिकेट वय काय नसतं, तुम्ही क्रिकेटला जे प्रेम दिलंय आणि तुम्ही जिद्द जी असते क्रिकेटसाठी खेळण्याची आणि जिंकण्याची, ती तुम्ही दाखवून दिली सगळ्या यंगस्टरला त्या दिवशी. कसं असतं माहिती ना, एकदा क्रिकेट तुमच्या रक्तात भिनलं ना की मग आता आपलं वय झालंय ही गोष्टच विसरायला होती. जेव्हा आम्ही त्या वयात खेळत होतो तेव्हाची गोष्ट वेगळी होती. पण आता 50 नंतर पण क्रिकेट खेळताना म्हणजे मैदानात उतरलं की एक म्हणजे अंगात संचारतं क्रिकेट, की आपल्याला 100% द्यायचं. कारण की आमचं क्रिकेट जेव्हा चालू झालं त्या रमेश शर्माने आमच्या डोक्यामध्ये तो एक पॉइंट भिनवलाय ना की क्रिकेट खेळताना तुम्ही 100% द्याल तरच तुम्ही सगळ्या गोष्टी साध्य करू शकता. तर त्यावेळेला पण असंच झालं. तेव्हा पण चेतन चर्चा होता आमच्या बरोबर. म्हणा रमेश शर्मा म्हणाला की थोड्या वेळ तो करेल किपिंग, थोडा वेळ रमा तू करणार. ऍग्री. तसंच झालं. आणि स्क्वेअर लेगला फिल्डिंग करताना ते कॅच आल्यानंतर
आता मुवमेंट तेवढ्या फास्ट होत नाही, पण तरी मन हे हरत नाही म्हणतात ना, तसं मुवमेंट फास्ट नाही झाली तरी पण ती कॅच दिसल्यावरती जीव वेडा होतो की नाही, ती कॅच अटेम्प्ट करायची आहे मला, भले काही असो, मग डाय मारायला लागू दे, नाही तर काही असो. ती कॅच माझ्या हाताला लागून पडली, मला त्याचं दुःख वाटलं की ती कॅच मिळाली असती ना तर मला त्याचा पण जरा म्हणजे वेगळाच आनंद साजरा करता आला असता. तसं एक छोटासा आपण रॅपिड फायर राऊंड खेळूया. मी प्रश्न विचार एकदम क्विकली तुम्हाला सर उत्तर द्यायचे. बेस्ट कॅप्टन यू प्लेड अंडर, असं कुठला कर्नर आहे बेस्ट कॅप्टन ज्याच्या अंडर तुम्ही खेळले? ऑलवेज रमेश शर्मा. तर तुमचा बेस्ट बॅटिंग पार्टनर? बेस्ट बॅटिंग पार्टनर माझा सतीश राणे. तर तुमच्या संघामध्ये फनीएस्ट प्लेअर किंवा फनीएस्ट पर्सन जे तुमच्यावर मॅचला यायचे किंवा काय? फनीएस्ट म्हणजे फनीएस्ट पर्सन पेक्षा फनीएस्ट टीम होती. त्या टीम मध्ये अजित पुत्रण, अविनाश जाधव, संतोष साटिलकर, म्हणजे त्यांनी आम्हाला दिवस काय, आम्ही 2-2 दिवस जरी एकत्र खेळलो ना तरी आम्ही थकत नव्हतो, इतकं आम्हाला ते चार्जेबल ठेवायचे. तर त्याच्यानंतर टफेस्ट बॉलर टू प्ले फलंदाजी करत असताना? सॉरी, आवाज नाही आला. फलंदाजी करत असताना सगळ्यात टफेस्ट बॉलर त्याच्या विरुद्ध फलंदाजी करायला तुम्हाला जमायचं नाही? फलंदाजी करायला जमायचं नाही हा भाग नव्हता नॉर्मली, कारण की कसं होतं, प्रत्येक बॉलरला रीड केलेलं असायचं मी, पण मला टफ वाटायचं खेळायला. टफ इन द सेन्स एक चॅलेंज असायचं सतीश शेट्टी, की रेग्युलर खेळल्यानंतर पण जर मी त्याला बीट होता कामा नये, हे एक चॅलेंज असायचं. म्हणून त्याला खेळताना मी खूप म्हणजे 100% बॅटिंगकडे कॉन्सन्ट्रेट करायचो, की त्याला एकही बॉल आउट नाही व्हायचं, प्लस डॉट नाही घालायला द्यायचा, प्रत्येक बॉलला रन्स आला पाहिजे असंच खेळायचं. खूप कमी वेळा तो आमने सामने झालो आम्ही, पण जेव्हा पण झालोय ते ह्या जिद्दीनेच, की त्याच्याबरोबर खेळताना त्याने जेवढे डॉट बॉल माझ्याकडे पाठवलेत तसं माझ्याकडनं एकही डॉट बॉल मागे जायचं नाही. ही एक आमची चॅलेंज असायची एक दुसऱ्याला. सर फेवरेट टुर्नामेंट? फेवरेट टुर्नामेंट माझ्यासाठी एक तर बादल बिजली बरका होती, ती एकच खेळलो, आणि आरके ट्रॉफी. आरके ट्रॉफीचं मी बोललो ना की त्या टुर्नामेंट ग्राउंड मध्ये गेल्यावरती म्हणजे आपण एकदम स्वप्न नगरीत आल्यासारखं, पण प्रेशर पण तेवढंच की तुम्ही काय करताय त्याच्यावरती. त्यामुळे त्या 2 टुर्नामेंट मला खूप प्रेशराईज होतं. फेवरेट मैदान? फेवरेट मैदान माझं म्युन्सिपल ग्राउंड आपलं होतं, सर की आणि तिथे मी भरपूर टुर्नामेंट खेळलो, भरपूर बॅटिंग प्राइज तिथे घेतल्या. बेस्ट मॅच इन युअर क्रिकेटिंग करिअर? क्रिकेटिंग करिअर मधल्या बेस्ट मॅच माझी तीच झाली, आरकेची क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल. ती टुर्नामेंट पूर्ण मी विसरू शकत नाही, की ज्या जिद्दीने आमचा पूर्ण संघ खेळला होता, आणि लास्ट मोमेंटला जाऊन शेवटच्या फायनलच्या शेवटच्या बॉलला जाऊन हरणं ही किती दुःखदायक गोष्ट असते, जी जिंकलेली मॅच आपल्या तोंडातून घशातून कोणीतरी काढून नेली. त्यामुळे ती टुर्नामेंट माझ्यासाठी खूप. तर तुमचे फेवरेट बॅट्समन आणि बॉलर तुमच्या वयातले? आमच्या वेळेचे फेवरेट बॅट्समन म्हणजे एकतर खूप बॅट्समन होते, म्हणजे माझ्याच टीम मधलेच बॅट्समन असे होते की मला त्यांची बॅटिंग खूप आवडायची. प्रवीण नायर, सूरज भंडारी, अमोल म्हात्रे, आणि फुल टाइम फेवरेट संतोष साटिलकर आणि अविनाश जाधव. आणि बॉलर? ह्या सगळ्यांच्या वरती एक बॅट्समन होता. हे सगळे तर होतेच, पण ह्या सगळ्यांच्या वरती एक बॅट्समन होता, नरेश सावंत. की त्या प्लेअर बद्दल म्हणजे तो नॅचरल प्लेअर, मॅचच्या पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला पण 6 मारायची ताकद त्या बॅट्समॅनने ठेवली.
मी खूप टुर्नामेंट त्यांच्यावर खेळलो. अगदी नाईट टुर्नामेंट असो, राहुलच्या अगेन्स्ट असो की बॅचलेसच्या अगेन्स्ट असो, पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला पण 6 मारले तर नरेश सावंत. त्याच्यामुळे तो एक वरच्या दर्जाचा प्लेअर होता, म्हणजे त्याला तोड नव्हती. आणि आवडता बॉलर? आवडता बॉलर ऑलवेज सतीश शेट्टी. पण जेव्हा क्रिकेट करिअर चालू झालं, म्हणजे जेव्हा आम्ही छोट्या मोठ्या टुर्नामेंट खेळायचो, तेव्हा दिनेश जाधव माझा फेवरेट बॉलर होता. आम्ही खूप टुर्नामेंट म्हणजे RCF तर्फे आम्ही अलिबागला जायचो किंवा आणखी कुठे कुठे बाहेर खेळायला गेलोय ना, म्हणजे आउट ऑफ मुंबई, तेव्हा दिनेश जाधव, रमाकांत पवार, सतीश राणे आम्ही तिघे कंटिन्यू जायचो. आणि दिनेश जाधवने बाहेर इतक्या टुर्नामेंट गाजवल्यात ना की बस रे बस. ती एक फेवरेट जोडी होती त्यावेळेला. आणि नंतर जेव्हा प्रेसी आणि चालू झालं, त्याच्यानंतर सतीश शेट्टीला तोड नव्हती. तर त्याच्यानंतर आताच्या पिढीला तुम्ही काय टिप्स देणार ॲज अ विकेट किपर आणि चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी? चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी टीप द्यायचं म्हणजे, एकतर तुम्ही क्रिकेट खेळताय ते तुमचं विजन तुम्हाला नक्की पाहिजे. आमच्या वेळेला जेव्हा आम्ही सुरुवात केली, म्हणजे मी जेव्हा स्कूल टुर्नामेंट खेळलो, कॉलेज टुर्नामेंट खेळलो, त्यावेळेला कसं फक्त क्रिकेट खेळायचं म्हणून खेळलो, विजन नाही आणि गायडन्स नव्हता तसा. आता तुम्हाला गाईड करणारे भरपूर जण आहेत आणि क्रिकेट खूप चांगलं आहे. पण जर तुम्हाला खेळायचं तर तुम्ही त्याप्रमाणे खेळा. जर तुम्ही स्कूल क्रिकेट पासून खेळत असाल तर तुम्ही चांगल्या शाळा निवडा. जसं आता आपल्या कॉलनीमध्ये मंगेश आदटराव कोचिंग करतायत, चांगले चांगले प्लेअर घडवत आहेत. राजा कोचिंग करतोय, राजा रणजी ट्रॉफी प्लेअर आहे स्वतः. म्हणजे ह्यांच्याकडनं तुम्हाला थोडाफार जरी चांगला गायडन्स मिळाला ना, त्यासाठी तुम्ही त्यांच्याबरोबर बोललात ना, तर ते तुम्हाला इतक्या चांगल्या टिप देतील आणि तुमचं क्रिकेट कुठल्या कुठे जाईल. आणि नॉर्मल जर क्रिकेट खेळताय तरी पण खेळताना टीम जिंकली पाहिजे. फक्त मी एकटा परफॉर्मन्स करीन किंवा मी टाइमपास करीन असं क्रिकेट खेळू नका. त्याने कसं असतं, एक तर हे क्रिकेट म्हणजे एक टीम कॉम्बिनेशन आहे. तुम्ही एकट्याने करता येतं, असे आहेत काही प्लेअर की जे एकटे पण टीमला घेऊन जातात, पण ते जास्त वेळ नाही घेऊन जाऊ शकत. पण जेव्हा तुम्ही टीम एफर्ट्स टाकता ना, जसं रमेश शर्माने आमच्याकडून करून घेतलं आणि ती एकत्र टीम 8 वर्ष चालवली, त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये नाव झालं आमचं सगळ्यांचं, कॉलनीचं, टीमचं. तसं क्रिकेट खेळा की कॅप्टनचं ऐकलंच पाहिजे. जर कारण की तो जिंकायच्या उद्देशाने खेळतोय तर तुम्ही त्याला सपोर्ट करायलाच पाहिजे. अशा गोष्टी मनात ठेवून, आणि मेन म्हणजे कसं असतं की तुमचं डिसिप्लिन, ह्या गोष्टीला पण खूप महत्व आहे की तुम्ही टायमावरती हजर राहणं, बाहेर टुर्नामेंटला जाताना एकत्र जाणं. एकत्र जाण्याची जी मजा असते ना टुर्नामेंटला, ती आम्ही अनुभवली प्ले मधून टुर्नामेंट खेळताना. म्हणजे खूप एन्जॉयबल मुवमेंट असतात ना, त्या प्लेबॉय बरोबर आम्ही टुर्नामेंटला जाताना येताना अनुभवले, नाईट टुर्नामेंट खेळताना. आणि एकत्र जाता येताना तुमचे जे एक दुसऱ्या बरोबर जे कम्युनिकेशन असतं ना, ते खूप चांगलं असतं. आमच्या टीम मध्ये तसे मी, सतीश राणे, संतोष साठीलकर किंवा दीपक केदारे, शैलू मिश्रा, हितेश खांबे, पप्पू अत्तावर, ही आमची एक टोळी असायची की आम्ही जाताना एकत्र जायचं. तिथे गेल्यावरती आम्ही एकत्र गोष्टी करायचो. म्हणजे ह्या सगळ्या प्लॅनिंग तुमचे असले पाहिजे, तर तुम्ही टीम मध्ये राहता आणि एफर्ट्स देता आणि टीमला पुढे नेता. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या सगळ्या ज्या मित्रांबद्दल आम्ही केल्या होत्या त्या मला आता पण खूप आठवतात. आता पण हे सगळे मित्र आमच्या टच मध्ये असतात आणि फोन जर एकमेकांबरोबर झाला ना, तर आम्ही कित्येक वेळ त्या जुन्या आठवणी काढून आम्ही बोलत असतो. तो आनंद खूप मोठा असतो आमच्यासाठी.
तर त्याच्यानंतर आता जे आपण पाहतोय कोरोना लॉकडाऊन आहे, ह्याच्यासाठी तुम्ही व्ह्युअर्स आणि सर्व प्रेक्षकांना जे आपल्याला लाईव्ह पाहतात आहेत त्यांना काय मेसेज देणार? मेसेज एवढाच देईन की कोरोनासाठी भीती वाटण्यासारखं मला तरी काय वाटत नाही. कारण की तुम्ही जर स्वतःची इम्युनिटी पॉवर वाढवली तर तुम्हाला ह्या रोगामधून कोणीच म्हणजे त्रासदायक असं काहीच होणार नाहीये. कारण नॉर्मल व्हायरस सारखाच तो व्हायरस आहे. जसं आपल्याला ताप, सर्दी, खोकला येतो त्याप्रमाणेच तो व्हायरस आहे. आणि नॉर्मली आपल्या लहानपणापासून ताप, सर्दी, खोकला आपल्याला येत होता म्हणून आपल्या अंगामध्ये ती इम्युनिटी पॉवर तयार झाली. हा एक नवीन व्हायरस आलाय, त्याची अजून आपल्या शरीरामध्ये ताकद निर्माण झाली नाहीये. ती आपल्याला स्वतःलाच निर्माण करायची आणि ह्या व्हायरसला पण घालवून द्यायचं आणि पुन्हा उभं राहायचं. त्याच्यामुळे तुम्ही घरी राहा, हेल्दी राहा, हेल्दी फूड खा, एक्सरसाइज करा, बस. बाकी माझं काहीच म्हणणं नाही. तुम्हाला हा आजार काही तुम्हाला दुःख पोचवू शकत नाहीये किंवा काहीच त्रास होणार नाही याच्यापासून. सर थँक्यू सर, तुम्ही आज आम्हाला वेळात वेळ दिला आणि तुमची सर्व जर्नी सांगितली. कारण इंडियन टीमला MS धोनी ॲज अ विकेट किपर, ॲज अ क्विकेस्ट विकेट किपर भेटला, तर टिळकनगरनी एक नामवंत टेनिस क्रिकेटला MS धोनी दिला, तो म्हणजे सर रमाकांत सर. तर थँक्यू सर, तुम्ही आज आम्हाला तुमची पूर्ण जर्नी सांगितली, आपल्या व्ह्युअर्सला सांगितली आणि सर्व अपकमिंग यंगस्टर्सला प्रोत्साहित केलं. सर थँक्यू, थँक्स अ लॉट. थँक्यू कुंदर. मी तुला पण थँक्यू म्हणेन, सचिन सावंतला थँक्यू म्हणेन. आणि हे जे DSPL चे तुम्ही विश्व तयार केलंय त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी पण मी तुम्हाला ऑल दी बेस्ट. थँक्यू थँक्यू सर, व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू. सर हे होते रमाकांत पवार सर, आपली पूर्ण जर्नी आपल्यापर्यंत सांगितली. तर आपण भेटूया पुढच्या एपिसोडला. जे काय अपडेट्स असतील ते तुम्हाला आमचे DSPL_ टिळकनगर या चॅनलवर, या इन्स्टा पेजवर मिळतील. आणि नेक्स्ट लेजंड कोण असेल आपल्या बरोबर आपल्या मुलाखतीमध्ये, त्याचे सुद्धा अपडेट्स तुम्हाला DSPL_ टिळकनगर या इन्स्टा पेजवर मिळतील. आणि तुम्ही प्लीज आमचा इन्स्टा पेज फॉलो करा आणि यूट्यूबला आपला जो चॅनल आहे DSPL चॅनल, त्याला सुद्धा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. आणि लॉकडाऊनमध्ये घराच्या बाहेर पडू नका, सुरक्षित अंतर ठेवा, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा, गरम पाणी पीत राहा, हेच मी तुम्हाकडे नम्र विनंती करतो. मी घेतो तुमच्याकडून रजा आज. भेटूया पुढच्या भागामध्ये. गुड नाईट.